तर आपल्या टॉपिकचं नाव आहे किंवा आपला जो पहिला टॉपिक आहे त्या टॉपिकचं नाव आहे ते म्हणजे आधुनिकता, युरोपमधील सामाजिक बदल आणि समाजशास्त्राचा उदय. याच्यामध्ये तीन गोष्टी आहेत: आधुनिकता, युरोपमधील सामाजिक परिवर्तन आणि समाजशास्त्राचा उदय. ऍक्च्युली याचा जो काही हेडिंग आहे ना, हे थोडंसं वेगळ्या पद्धतीने असायला पाहिजे होतं. ते म्हणजे युरोपमध्ये सामाजिक परिवर्तन कसं झालं हे पहिला यायला पाहिजे. त्याच्यामुळे युरोपियन समाज आधुनिक कसा बनला आणि त्याच्यामुळे समाजशास्त्राचा उदय हा कसा झाला, हे अशा प्रकारे ते पाहिजे होतं. पण ठीक आहे, आपण त्याला त्या पद्धतीनेच अभ्यास करणार आहोत. ठीक आहे, सुरुवात करूया. चला मग बघा, वेगवेगळ्या प्रकारचे सोशल सायन्स आहेत, नॅचरल सायन्स आहेत. त्याच्यापैकीच एक शास्त्र आहे ते म्हणजे सोशॉलॉजी, समाजशास्त्र. आणि काल जसं मी तुम्हाला सांगितलं होतं तसं समाजशास्त्र हे फक्त एका इतिहासाचा, भूतकाळाचा, अर्थव्यवस्थेचा अभ्यास करत नाही. समाजशास्त्र हे सर्व घटकांचा, सर्वच क्षेत्रांचा अभ्यास करणारं सर्वसामान्य असं शास्त्र आहे. आपण बघितलं काल हे त्या पद्धतीने. आपण त्यात फार नको जायला. आता बघा, समाजशास्त्राचा जो उदय आहे, जे हेडिंग आपण पाहिलं त्या हेडिंगलाच इथे मी काय केलंय, सुलट केलं की समाजामध्ये म्हणजे युरोपियन समाजामध्ये सामाजिक बदल कसा झाला, त्याच्यामुळे समाजात आधुनिकता कशी निर्माण झाली आणि त्याच्यामुळे समाजशास्त्राचा उदय कसा झाला. ही सुरुवात होते परिवर्तनाची इसवी सन 14व्या शतकात आणि ती कंटिन्यू चालत राहते इसवी सन 18व्या ते 19व्या शतकापर्यंत. तर हा 14 ते 18व्या शतकापर्यंतचा जवळपास 400 वर्षांचा हा कालखंड आहे. ओके. आणि या कालखंडादरम्यानच युरोपमध्ये प्रचंड आमूलाग्र परिवर्तन आलं आणि या परिवर्तनापोटी मग हे आधुनिकतेचा उदय होतोय. कसं होतं हे सगळं बघूयात आपण. पण तत्पूर्वी एक खाली वाक्य आहे बघा, इतिहास ही समकालीन समाज पाहण्याची खिडकी आहे. काय आहे? द हिस्ट्री इज द विंडो टू सी कंटेम्पररी सोसायटी. वाक्य फार गहन आहे बरं का, अर्थ त्याचा फार गहन आहे, लक्षात घ्या. काय आहे? इतिहास ही समकालीन समाज पाहण्याची खिडकी आहे. म्हणजे ज्या समाजात आज आपण राहतोय त्या समाजामध्ये जर आपल्याला काही पाहायचंय, अनुभवायचंय, तर ते पाहण्यासाठी आपल्याला इतिहासामध्येच डोकावावं लागतं, इतिहासामध्येच जावं लागतं. उदाहरणार्थ नुकतेच पुण्यामध्ये एका प्रशासकीय अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आलं. तुम्ही वाचलं असेल सर्वांनी, आहे की नाही? आणि त्यांच्यावरती तसे हे पहिले आरोप नाही आहेत. मुळात त्यांनी जेव्हा त्यांची नियुक्ती झाली तिथपासूनच त्यांना अनेक प्रकारच्या आरोपांना सामोरं जावं लागलेलं आहे. बहुतांशी ते खरे ठरले, पण ते वाचले ते कारण पुन्हा एकदा राजकीय लागेबांधे असल्यामुळे. भारतीय प्रशासनामध्ये भ्रष्टाचार हा फार मोठ्या प्रमाणात चर्चेला जातो, त्याचं अस्तित्वही मोठं आहे. पण भारतीय समाजात भ्रष्टाचार का आहे याचा विचार करण्यासाठी आपल्याला पुन्हा कुठे जावं लागतं? इतिहासात. किंवा मध्यंतरीच्या काळामध्ये हगवणे, काय त्या मुलीचं नाव, वैष्णवी हगवणे, तिचा मृत्यू झाला. हुंड्यासाठी छळ करण्यात आला आणि त्यातून तिने आत्महत्या केली. का मारलं हे आपल्याला काही माहित नाही, ते पोलीस तपास चालू आहे. पण हुंडाबळी, महिलांचा छळ, महिलांप्रती असणाऱ्या ह्या सगळ्या समस्या, पुन्हा याची मुळं कुठं शोधावी लागतात? इतिहासात जावं. म्हणजे प्रश्न कुठले आहेत? आजचे आहेत. पण ते पाहण्यासाठी आपण जातो कुठे? इतिहासात. येते लक्षात? अगदी तशाच पद्धतीने आहे आजचा समाज. आजच्या समाजाचा अध्ययन करणं, समजून घेणं आणि आजच्या समाजाचा अभ्यास करणारं समाजशास्त्र, ह्या सगळ्या बाबींना पाहण्यासाठी कुठे जावं लागतं? इतिहासामध्ये. आणि म्हणून मुळात त्या समाजशास्त्राची गरज का भासली आणि तिथून ते समाजशास्त्र कसं उदयाला आलं हे जर कळलं तर आजचं समाजशास्त्र अतिशय सोपं होऊन जातं. म्हणून शब्द काय आहे की इतिहास ही समकालीन समाज पाहण्याची खिडकी आहे. त्यामुळे आपल्याला इतिहासामध्ये डोकवावं लागतं. आता आपण कोणकोणत्या ऐतिहासिक घटना पाहणार आहोत बघा. यामध्ये ऐतिहासिक घटना आणि सामाजिक परिवर्तन. युरोपमध्ये 14व्या शतकात सुरू झालं ते पुनर्जागरण, रेनेसा, बरं का, पुनर्जागरण, रेनेसा. त्यानंतर 15व्या शतकात आला तो धर्म सुधारणेचा कालखंड,
रिफॉर्मेशन, धर्म सुधारणेचा कालखंड. 16व्या शतकामध्ये प्रबोधन युग हे जन्माला येतं. 17व्या शतकामध्ये, खरं तर 18व्या शतकात आहे ती, 1789 मध्ये फ्रेंच राज्यक्रांती घडून येते. फ्रेंच राज्यक्रांती घडून येते आणि 17व्या आणि 18व्या दोन्ही शतकांमध्ये मिळून औद्योगिक क्रांती घडून येते. आता आपल्याला हे इसवी सन लक्षात ठेवायचे आहेत का, पाठ करायचे आहेत का, तर बिलकुल नाही. याचा आपल्याला काही गरज नाहीये तशी. पण गरज नाही म्हणजे पाठ का करायची गरज नाही, कारण ते लक्षात राहतात सहजपणे. आपण ते इतक्या वेळेस बोलणार आहोत, इतक्या वेळेस त्याची चर्चा करणार आहोत की ते सहज लक्षात राहतात. त्यामुळे ते पाठ नाही करायचे, बिलकुल नाही. फक्त ह्या घटना कोणत्या आहेत ह्या आता फक्त जाणून घ्या आणि यातली प्रत्येक घटना तुम्हाला तिथे लक्षात राहणारच आहे, बरं का. हा झाला पहिला मुद्दा. तर ह्या सगळ्या ऐतिहासिक घटनांमुळे युरोपमध्ये परिवर्तन आलंय. आणि तुम्हाला गंमत सांगू आणखी एक, ती म्हणजे बघा, फ्रेंच ही क्रांती आहे, औद्योगिक ही सुद्धा क्रांती आहे, बरं का. प्रबोधन युग, एनलाइटनमेंट ही सुद्धा क्रांतीच होती. फक्त ही कसली क्रांती आहे, ही विचारांची क्रांती आहे, विचारांची क्रांती, बरं का. त्यानंतर पुढे पुनर्जागरण, याच्यामध्ये सुद्धा हे सुद्धा क्रांत्याच आहेत. त्या दोन क्रांत्या येतात. एक वैज्ञानिक क्रांती आहे आणि त्याच्याही अगोदर घडून आलेली वाणिज्यिक क्रांती आहे. सगळ्या क्रांती आहेत. आणि 14व्या शतकापासून ह्या अशा वेगवेगळ्या क्रांत्या युरोपमध्ये ज्या होतात, म्हणून याला 14व्या ते 18व्या शतकाला काय म्हणतात, क्रांतियुग. क्रांतियुग. आणि या क्रांतियुगामध्येच युरोप आमूलाग्र, अपसाइड डाऊन असा पूर्णपणे बदलला. युरोप हा पूर्णपणे बदलला. बदलला म्हणजे काय बदलला, तर या 14व्या शतकाच्या पूर्वी, याच्या पूर्वी युरोप कसा होता, या सगळ्या घटना घडण्याच्या पूर्वी युरोप कसा होता, तर तो पारंपरिक होता. कसा होता, पारंपरिक. आणि ह्या सगळ्या घटना ज्या घडतात, या प्रत्येक घटना ज्या घडल्या त्याच्यामुळे युरोप कसा बनला, तर युरोप बनला आधुनिक. युरोप बनला आधुनिक. मग पारंपरिक असणाऱ्या युरोपला आधुनिक बनवण्याचं काम या सगळ्या क्रांत्यांनी केलंय. आणि याच क्रांत्यामुळे युरोप हा आधुनिक बनत गेला. बनत गेला म्हणजे काय, आधुनिक बनत गेला म्हणजेच ती प्रक्रिया आहे, आधुनिकीकरणाची प्रक्रिया आहे. येते लक्षात. आता बघूयात यातला एक एक मुद्दा. पण तत्पूर्वी ह्या सगळ्यांबद्दल एका विचारवंताने एक म्हणणं मांडलेलं आहे. एम फ्रान्सिस अब्राहम. या एम फ्रान्सिस अब्राहम यांनी काय केलं हो, ह्या सगळ्या ज्या क्रांत्या आहेत ना, त्यांचं दोन भागामध्ये वर्गीकरण केलं. एक बौद्धिक क्रांत्या किंवा बौद्धिक घटक, आणि दुसरं भौतिक घटक किंवा भौतिक क्रांती. दोन भागामध्ये वर्गीकरण केलं. बौद्धिक मध्ये त्यांनी काय ठेवलं, पुनर्जागरण, धर्म सुधारणा, प्रबोधन आणि फ्रेंच राज्यक्रांती. याला ते म्हणतात, हे सगळे बौद्धिक घटक आहेत. हे सगळे काय आहेत, हे बौद्धिक क्रांती आहेत. आणि औद्योगिक फक्त काय आहे, भौतिक आहे. मग बौद्धिक आणि भौतिक यात फरक काय, ज्याच्यामुळे मेंदू बदलला. ज्याच्यामुळे मेंदू बदलला म्हणजे बुद्धी बदलली. बुद्धी बदलली म्हणजे विचार करण्याची प्रक्रिया बदलली. ज्याच्यामुळे, ज्या घटकामुळे लोकांच्या बुद्धीची मशागत झाली युरोपमधल्या, ज्या घटकामुळे युरोपमधल्या लोकांच्या विचारांमध्ये परिवर्तन आलं, ते म्हणजे बौद्धिक घटक. येते लक्षात. याचा परिणाम भौतिक जीवनावर होतो, पण थेट पहिला परिणाम कशावर आहे, लोकांच्या विचारांवर आहे, मेंदूवर आहे या सगळ्यांचा. आणि औद्योगिक क्रांतीचा जो मुख्य परिणाम आहे तो मेंदू, विचार याच्यापेक्षा आपल्या अवतीभोवतीचा परिसर. आपण उत्पादन कसं घेतो, वस्तू कसं बनवतो, काय वस्तू खातो, आपली घरांची रचना, तिथलं नागरीकरण, ह्या सगळ्या बाबी
हे इथं बदललं. म्हणून त्यांनी काय म्हणलंय, याला भौतिक घटक म्हणलेलं आहे. आणि हे वाक्य नेहमी लक्षात ठेवा. एम फ्रान्सिस अब्राहम यांच्या मते युरोपमध्ये जे आधुनिकीकरण घडून आलं तर ते बौद्धिक आणि भौतिक घटकांच्या एकत्रीकरणामुळे घडून आलं. काय? बौद्धिक आणि भौतिक घटकांच्या एकत्रीकरणामुळे घडून आलं. आणि मग तसंच आणखी एक वाक्य नेहमी लक्षात ठेवायचं की युरोपमध्ये समाजशास्त्राचा जो उदय आहे तो पुन्हा एकदा भौतिक आणि बौद्धिक घटकांमुळेच घडून आलेला आहे. समाजशास्त्राचा उदय हा बौद्धिक आणि भौतिक घटकांमुळे घडून आलेला आहे असं कोण म्हणतं? एम फ्रान्सिस अब्राहम. ठीक आहे, ओके. आता आपण एक एक मुद्द्यांकडे जाऊयात. बघा, सुरुवात करूयात पुनर्जन्म किंवा पुनर्जागरण यापासून. पण तत्पूर्वी मी जो तुम्हाला प्रश्न विचारला की तुम्हाला युरोपियन इतिहास काही माहिती आहे का, तर नाहीये, आपल्याला माहित नाहीये तो. ठीक आहे, काही हरकत नाही. आपला पहिला मुद्दा कोणता आहे बघा, पुनर्जागरण. पहिली क्रांती काय आपली आता? पुनर्जागरण हा पहिला घटक आहे. आणि पुनर्जागरणामध्ये पहिल्यांदा घडून येते ती वाणिज्यिक क्रांती. वाणिज्यिक क्रांती. आणि दुसरी घडून येते ती म्हणजे वैज्ञानिक क्रांती. वैज्ञानिक क्रांती. अशा ह्या दोन क्रांत्या पुनर्जागरणामध्ये घडून येतात. पण पुनर्जागरणचा शब्दशः अर्थ काय आहे? पुन्हा जाग करणे. पुन्हा जाग करणे. जाग कुणाला करावं लागतं? जो झोपलेला आहे, निद्रिस्त आहे की नाही, त्याला जाग करावं लागतं. मग इथे जेव्हा हा शब्द वापरतायत याचा अर्थ या कालखंडाच्या अगोदरचा युरोपियन समाज कसा होता? झोपलेला होता, तो निद्रिस्त होता. ठीक आहे. जनरली लाईट खूप असेल, प्रखर, आपल्या जिथं आपण झोपतो त्या बेडच्या तिथे तर खूप लाईट असेल तर झोप लागते का? नाही लागत. फार त्रास होतो, नाही लागत सहसा. मग आपण काहीतरी डोळ्यावर काळी पट्टी लावतो किंवा काहीतरी आपलं ते. म्हणून जनरली डॉक्टर काय म्हणतात, ज्यांना निद्रानाशाचा त्रास आहे त्याने काय करावं? लाईट सगळ्या घालवाव्यात, मालवाव्यात, है ना, आणि शांत वातावरण बनवावं, म्हणजे तुम्हाला झोप लागेल, है की नाही. म्हणजेच काय, जिथे प्रकाश आहे तिथे निद्रा नाहीये, लक्षात घ्या. मग युरोपचा जो समाज आहे पुनर्जागरणाच्या अगोदरचा, तो झोपलेला आहे, तो निद्रिस्त आहे. का? कारण तिथे प्रकाश नव्हता. कसला प्रकाश नव्हता? ज्ञानाचा प्रकाश नव्हता. म्हणजेच तो कसा होता? तर तो अंधकारमय होता. असे शब्द सगळे वापरले जातात. पुनर्जागरणाच्या अगोदरचा जो समाज आहे तो कसा आहे? तो अंधकारमय आहे. ब्लॅक एज असा शब्द आहे. ब्लॅक एज, डार्क एज असे शब्द आहेत त्याला. मग अंधकारमय समाज. का अंधकारमय समाज आहे हा? कारण तिथे ज्ञानाचा प्रकाश, ज्ञानाचा प्रकाश तिथे नव्हता. ज्ञानाचा प्रकाशच नाहीये. म्हणजेच काय होतं? अंधकारमय समाज होता. आणि यामुळे काय झालं होतं? हा समाज निद्रिस्त होता. निद्रिस्त होता, झोपलेला होता. आणि या झोपलेल्या समाजाला, या निद्रिस्त समाजाला जागा करण्याचं काम घडून आलं ते हे या काळामध्ये आलं. आता मी थोडक्यात तुम्हाला सांगतो की हे सगळं काय होतं, कारण हा बेस आहे. हा तुम्हाला अगदी थोडक्यात सांगतो म्हणजे तुम्हाला कळेल की रे नक्की पुढे जे घडतंय ते का घडतंय आणि त्याचा आपल्याला संबंध समाजशास्त्रामध्ये उपयोग होणार आहे, बरं का. बघूया चला. आता युरोपियन समाजाचा इतिहास समजून घेण्यासाठी आपण आपल्या समाजाकडे जाऊया. ओके. मी प्रयत्न करतो भारताचा नकाशा काढण्याचा. काही इकडे तिकडे झाला तर माझ्यावरती राष्ट्रद्रोहाचा खटला काही चालवू नका, नाहीतर म्हणाल काय बांगलादेशला दिलाय तुम्ही भारतातला बराचसा भाग सर. ठीक आहे. असा समजा हा पट्टा. माझं भारतावर माझं प्रेम आहे.
त्यामुळे असं काही नाहीये. पण हा भारत, ओके, हा आजचा भारत आहे. पण त्या काळातला बघाल प्राचीन भारत, तर त्यामध्ये काय आजचा अफगाणिस्तान, पाकिस्तान, आजचा बांगलादेश, म्यानमार आहे की नाही, तो एक अखंड भारत असं काहीतरी असतं बघा, अखंड काय म्हणतात त्याला, ते जम्बूद्वीप. तर त्याला ते जम्बूद्वीप नावाने ते ओळखतात. बऱ्याच ठिकाणी तो नकाशा असतो जिथे की अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगलादेश, म्यानमार सगळ्यांना एकत्र दाखवलं जातं आहे की नाही. बर, हा असा भला मोठा भारत, हा इकडे घ्या आणि हा असा घ्या. मला हा प्रश्न पडतो बर का, की आज ठीक आहे हो, आज बऱ्याच गोष्टी सोप्या आहेत. भारत सरकारला एखादा आदेश द्यायचा असेल किंवा राज्य सरकारला, तर एका मिनिटामध्ये ते लगेच फेसबुक लाईव्ह जातात किंवा व्हॉट्सअप ह्याच्यावरती लगेच मेसेज टाकतात. आज फार जग जवळ आलं, कनेक्टेड आहे. आणि या माध्यमातून आज रस्ते म्हणा, टेलिफोन म्हणा, सगळ्या बाबीच्या माध्यमातून आपण कनेक्ट आहोत. सगळ्या गोष्टी सोप्या होत्या. पण त्या काळात तसं नव्हतं. प्रचंड जंगलं होती. आजच्यासारखे रस्ते नव्हते. आजच्यासारखं व्हॉट्सअप आणि ते तुमचं इंस्टाग्राम नव्हतं आहे की नाही. अगदी लोकांना हेही माहीत नसायचं की थोडंसं पलीकडे गेल्यानंतर कुठला समाज आहे आणि काय आहे ते जग. अशा प्रचंड जंगलाच्या निर्जन बहुतांश समाज असलेल्या या प्रदेशामध्ये सुद्धा बरेचशी साम्राज्य उदयाला आली. त्यातलं पहिलं भारतातलं साम्राज्य होतं ते म्हणजे मगध. हे मगध साम्राज्य आजचा बिहार आणि तिथलं पाटलीपुत्र म्हणजे आजचा पाटणा, तिथून ते उदयाला आलं मगध. आणि ह्या मगध साम्राज्याचं रूपांतर पुढे झालं मौर्य साम्राज्यामध्ये. आणि मौर्य साम्राज्यामध्ये सर्वात महत्वाचे चंद्रगुप्त, त्यानंतर मग अशोक. आणि जेव्हा अशोक यांचा आपण बघतो, अभ्यास करतो, तेव्हा कलिंगचं युद्ध हे आपल्यासाठी फार फेमस आहे त्यांचं. कारण कलिंगच्या युद्धामध्ये अतोनात मानवी हानी बघितली, हृदय परिवर्तन झालं त्यांचं, आणि मग तिथून त्यांनी ते युद्ध थांबवून दिलं. भेरी घोष आहे की नाही. मग ह्या पद्धतीने सगळा आपल्याला हा इथपर्यंत इतिहास माहिती आहे. मला हा प्रश्न पडतो की कुठल्या प्रकारची साधनं नसताना, कुठल्या प्रकारचे रोड आणि ट्रान्सपोर्टेशन नसताना सुद्धा, आणि बहुतांश प्रदेशात जंगलमय असताना, या ठिकाणी राजधानी असलेला हा सम्राट ह्या सबंध साम्राज्यावरती नियंत्रण कसं काही ठेवायचा हो, कसं काही ते नियंत्रणात खाली ठेवायचा, तो काय होतं त्यांच्याकडे असं की ज्यामुळे तो नियंत्रणात ठेवायचा, काय सांगता येईल? हो दाखवतो शीतल, थोडं थांबा, एवढं हे होऊ दे. काय होतं असं, तुम्हाला काय वाटतं की कशामुळे, कशाच्या माध्यमातून? बघा ना, त्या काळात असं काही होतं का? आज किती सुटसुटीत आणि साधं सोपं आहे, सिस्टीम फार डेव्हलप आहे की नाही. त्या काळामध्ये काय ना, कुठलं टेलिफोन आहेत, ना कुठल्या प्रकारचे रस्ते आहेत, ना शस्त्र आहेत तसे. तरी पण त्यांनी साम्राज्य वाढवली, साम्राज्य बनवली, आणि साम्राज्य त्याची होती. सम्राट अशोकांचे अनेक शिलालेख आपल्याला भारतात सगळीकडे सापडतात. याचा अर्थ जिथे जिथे शिलालेख तिथे तिथे त्यांचं साम्राज्य होतं, आणि ते सगळे अशोकांना आपला सम्राट मानायचे. पण हे एवढ्या अशा विस्तीर्ण प्रदेशावर त्यांनी आपलं जे एक हाती नियंत्रण आहे हे साधलं कसं, ते कसं ठेवायचे, काय सांगता येईल? विचार करा. सैन्य. येस, फार जवळ आहात. सैन्य आहे, सेनापती आहेच आहे. बरं, सैन्य आणि सेनापती दोघांना एकत्र केलं तर उत्तर सापडतंय. हा, प्रत्येक ठिकाणी राजधानी जरी असला तरी राजा तरी एकच आहे की. काय असू शकतं? बरोबर आहे, फार जवळ आहात तुम्ही. राजधान्या, तुम्ही जे सांगताय ते बरोबर आहे, फक्त त्याला शब्द वेगळ्या प्रकारे आपण वापरूयात. तो म्हणजे काय, त्यांना हे शक्य झालं कारण त्यांनी अतिशय मजबूत आणि कार्यक्षम अशी प्रशासकीय व्यवस्था तयार केली. सैन्य हा लष्करी प्रशासनाचा भाग आहे. आणि जर तू राजधानी म्हणत होतास प्रत्येक प्रांतामध्ये, त्याला आपण प्रांत शासन म्हणूयात. तिथे गव्हर्नर नेमायचे. हे यांनी काय केलं, आपल्या साम्राज्याचे हा एक प्रांत केला, हा एक प्रांत आहे, हा एक प्रांत आहे, हा एक आहे, हा असे प्रांतामध्ये विभाजन केलं हो. आणि प्रत्येक प्रांतावरती काय केलं, प्रत्येक प्रांतावर काय केलं,
आपला एक एक गव्हर्नर नेमला. स्वतः सम्राट अशोक सम्राट होण्याच्या अगोदर उज्जैन, तक्षशिला या ठिकाणी त्यांनी गव्हर्नर म्हणून काम केलंय. प्रांताचे गव्हर्नर असतात ना, राज्यपाल ते. आणि मग राज्यपाल काय करायचा? राज्यपाल त्याच्या जे प्रदेशात जे काही लोक आहेत त्याच्यावर नियंत्रण ठेवायचा. म्हणजे सम्राट काय करायचा? डायरेक्ट राज्यपालावर नियंत्रण ठेवतोय की नाही. राज्यपाल त्या प्रदेशातल्या इतर प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या मार्फत त्या प्रदेशावरती नियंत्रण ठेवतोय. आणि या पद्धतीने हे सहजपणे एवढ्या विस्तीर्ण भूप्रदेशावर आपलं नियंत्रण ठेवू शकायचे. मुद्दा कळतोय? इथपर्यंत समजलं? आता पुढचा मुद्दा. ही व्यवस्था अतिशय कार्यक्षम होती, ही व्यवस्था अतिशय मजबूत होती. पण कधीपर्यंत? जोपर्यंत इथे राजा कार्यक्षम आहे, जोपर्यंत सम्राट कार्यक्षम आहे, सम्राट हा अधिक कुशल आहे, तोपर्यंत हे काय व्हायचं? शक्य व्हायचं. पण ज्या दिवशी जो राजा हा कमकुवत असायचा, अकार्यक्षम असायचा, तेव्हा मात्र काय व्हायचं? तेव्हा मात्र असं व्हायचं की मनुष्य हा मुळात कसा आहे? स्वातंत्र्यप्रिय प्राणी आहे. तो कसा आहे? काय म्हणाले बाळ गंगाधर टिळक? स्वातंत्र्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे की नाही? चंद्रशेखर आझाद काय म्हणतात? स्वतंत्रता हा माझा मूळ स्थायी स्वभाव आहे. म्हणजेच काय? अहो, माणसं प्रत्येक दिवशी प्रत्येक वेळेला काय प्रयत्न करत असतात माहितीये? स्वातंत्र्य कसं मिळेल, मी कुणाचं ऐकणार नाही, मी कुणाच्या गुलामीत राहणार नाही, मी माझं कसं. ज्या दिवशी इथला राजा कमकुवत झाला की असंच स्वतंत्र होण्याची उर्मी, इच्छा काय व्हायची? या प्रत्येक गव्हर्नर मध्ये बळावायची. बळावायची म्हणजे वाढायची. मग या प्रत्येक गव्हर्नरला असं वाटायचं की अरे त्याला काय कळतं, तिथे बसून आपल्याला तो आदेश सोडतोय. मुळात त्याला आपली गरज आहे, त्याला आपली गरज आहे. तो काय आपल्याला आदेश सोडतोय? आपण वेगळं, आपण आपलं राज्य उभा केलं तर, आपण आपलं साम्राज्य उभा केलं तर चालेल का? चालेल, करूयात. पण अडचण त्याला पुढची काय यायची माहितीये? ह्या गव्हर्नरला हा जर समजा याने जर घोषित केलं स्वतःला की मी आता स्वतंत्र आहे, मी काय आहे? स्वतंत्र आहे, याने जर घोषित केलं समजा, तर लगेच त्याच्या बाजूचे हा 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 आणि हा, हे जे बाजूचे आहेत, जे शेजारी असणारे आहेत, ते काय करतील? ते त्याच्यावर अटॅक करतील. का? कारण त्यांना संधी मिळाली. राजाला बघा, आम्ही राजासाहेब, बघा आम्ही तुमचे आहोत, त्याने असं केलं, आम्ही लगेच त्यावर अटॅक करू, आता आम्हाला वाढवून द्या, मग हे राज्य, हे जे प्रदेश आहे तो आम्हाला विभागून द्या. हे टपून बसलेले आहेत, है की नाही? म्हणून अडचण काय होते की या प्रत्येकाला स्वतंत्र व्हायचंय खरं, पण स्वतंत्र होण्यासाठी तेवढं त्यांच्याकडे मनुष्यबळ, सैन्य हे पण नाहीये. पण मग यातला काही मधला मार्ग आहे का हो? तर मधला मार्ग आहे. पूर्ण स्वातंत्र्यापेक्षा आपण काय करूया? आपण स्वायत्तता मागूयात. म्हणजे आम्ही राहणार कुणाच्या? पुणे विद्यापीठाच्या अंडरच, पण आमच्या कॉलेजच्या परीक्षा कशा घ्यायच्या, आमच्या कॉलेजचं काय चालवायचं, कसं ऍडमिशन, कसं काय सिलेबस, हे आम्ही ठरवायचं. त्याला काय म्हणतो आपण? ऑटोनॉमस, स्वायत्त. आम्ही स्वातंत्र्य नकोय आम्हाला, आम्ही तुमच्याच अधीन नियंत्रणाखाली राहतो, बरोबर आहे का? आम्ही फुटून बाहेर जाणार नाही, पण आम्हाला स्वायत्तता द्या, ऑटोनॉमी द्या. हा प्रयत्न याने केला, याने केला, याने केला, ह्या प्रत्येकाने केला. आणि प्रत्येकाने राजाकडे प्रस्ताव पाठवला, राजेसाहेब आम्हाला स्वायत्तता हवी आहे. आता जर राजा कार्यक्षम असायचा ना, तेव्हा जेव्हा प्रखर मजबूत असायचा, तेव्हा यांची टापच व्हायची नाही. पण त्यांना माहिती आहे राजाच कमकुवत आहे, आणि राजालाही माहिती आहे अरे आपण कमकुवत आहे, आणि राजालाही गरज आहे कुणाची? ह्या सगळ्यांची गरज आहे ना त्याला. मग राजा काय म्हणतो? ठीक आहे बाबा, काय हरकत नाही, घ्या तुम्हाला स्वायत्तता. मग स्वायत्तता घ्या, कुठल्या प्रकारची घ्या? पहिलं काम करा ते म्हणजे तुम्ही तुमच्या प्रदेशात जे काही टॅक्स लावायचे लोकांवरती लावा, महसूल जे गोळा करायचं तो करा, काय करा, हरकत नाही. फक्त पहिली अट, त्यातला माझा वाटा मला आणून द्या. कळलं? हे पहिलं तुमच्यावरती नियंत्रण, म्हणजे तुमचं ऑब्लिगेशन किंवा तुमच्यावर जबाबदारी पहिली. दुसरी अट, मी देतो तुम्हाला स्वायत्तता, पण दुसरी अट, जेव्हा जेव्हा आपल्या साम्राज्यावर कोणी अटॅक करेल तेव्हा सैन्य घेऊन माझ्याकडे यायचं.
सैन्य घेऊन माझ्याकडे यायचं, आपण एकत्र मिळून लढणार. ही दुसरी अट मान्य करायची. ठीक आहे. आणि तिसरी तेवढीच महत्वाची असायची, जर उद्या फितूर बितूर झाला, ठीक आहे, तर हायगाई केली जाणार नाही, पण तू फितूरच होऊ नये म्हणून एक काम कर, तुझी एक मुलगी माझ्याकडे माझी राणी म्हणून माझ्या दरबारात पाठव, माझ्यासोबत विवाह करून दे. अशा ह्या 3 अटी असायच्या. आणि ह्या 3 अटी टाकून तो जो कोणी हा इथला गव्हर्नर आहे तो काय करायचा, मग स्वायत्त बनायचा. स्वायत्त. आलं लक्षात तुमच्या? या 3 अटी पाळल्या की बाकीच्या सगळ्या गोष्टी करण्यास स्वातंत्र्य त्या तिथल्या गव्हर्नरला आहे, तिथल्या त्या मंत्र्याला आहे. प्रादेशिक स्तरावर तो मोकळा, फ्री. मग राजा काही बघत नाही, त्याकडे हस्तक्षेप करत नाही. आता मुद्दा कळाला का तुम्हाला? हा, हळूहळू समजायला लागला. ओके, आता पुढचं बघा. आता पुढच्या पुढे काय होतं आणखी. याच्या पुढे असं व्हायला लागलं की आता जेव्हा राजा मजबूत असायचा, समजा सम्राट अशोक आहे, हा मजबूत असायचा आणि हे सम्राट अशोकाचं सगळं काय आहे, हे साम्राज्य. आता उद्या समजा इथून रोहन हा व्यापारी आहे. रोहन हा व्यापारी आहे केरळामधला. काळे मिरे घेऊन रोहन निघाला आणि त्याला माहिती आहे की अरे बाबा, काश्मीरमध्ये ना ह्या काळ्या मिऱ्यांना खूप मागणी असते. तो निघाला इथून. निघाला. आता समजा तो याच इथला रहिवासी आहे. तो इथून निघाला, इथं आला की त्याला लगेच इथं अडवलं. का अडवलं? कारण हा जो इथला गव्हर्नर आहे, त्याचे सैन्य जे आहे, त्याचे जे काही प्रशासकीय अधिकारी आहेत, ते म्हणाले पुढे जायचंय ना, टॅक्स लागेल, टॅक्स पे करा. तो म्हणाला अरे पण कशाला देऊ तुम्हाला टॅक्स? मागे आमच्या जे काही प्रांत आहेत त्यात मी टॅक्स पे केलाय, तुम्हाला का देऊ? तर तो प्रांतातला हे सैनिक म्हणाले अरे बाबा, सुरक्षा पाहिजे का नाही तुला? तुझा माल कोणी नेला म्हणजे लुबाडून? हा, तो म्हणला हा हे बरोबर आहे, पण हे साम्राज्य तर सगळं सम्राट अशोकाचं आहे की हो. मग सम्राट अशोकाच्या सगळ्या साम्राज्यामध्ये जेव्हा सम्राट अशोक असायचे तेव्हा राजा हा मजबूत असायचा. एका ठिकाणी टॅक्स पे केला की झालं, तो साम्राज्यात कुठेही जाऊ शकायचा. त्याला साम्राज्यामध्ये कुठेही फिरला तरी त्याला संरक्षण पुरवण्याची जबाबदारी सम्राटाची होती. आता मात्र काय झालं? आता मात्र जेव्हा कमजोर झाला हा राजा, तेव्हा त्याला इथे टॅक्स पे करावा लागतोय, इथे टॅक्स पे करावा लागतोय, इथे करावा लागतोय, इथे करावा लागतोय आणि मग इथे विकावं लागतंय. जर टॅक्स अशा प्रत्येक ठिकाणी पे करावे लागले तर काय होतं, मग वस्तूची किंमत वाढते. इथले लोक कशाला खायला बसतील? ते विकत घेतील का? ते म्हणतील अरे बाबा, काळ्या मिऱ्याचा भाव सोन्यापेक्षा जास्त वाढला, कशाला खायचं एवढं, आम्ही खाऊ शकत नाही, नको बाबा हे. म्हणजेच काय, व्यापार मंदावला. पहिलं काय झालं, व्यापारावर परिणाम झाला. आणि मित्रांनो, जेव्हा व्यापारी हे एका प्रदेशातून दुसऱ्या प्रदेशात जातात व्यापारासाठी, ते फक्त स्वतः जात नाहीत, ते फक्त वस्तू आपल्या सोबत घेऊन जात नाहीत, तर जेव्हा एक व्यापारी दुसऱ्या प्रदेशात जातो तेव्हा तो आपल्या सोबत आपली संस्कृती पण घेऊन जातो. काय करतो तो? संस्कृती पण घेऊन जातो आपली. त्याची मुलगी नाहीये संस्कृती. संस्कृती म्हणजे जीवन जगण्याची पद्धत. तो घेऊन जातो तिथे. आपलं कल्चर घेऊन जातो, आपली भाषा घेऊन जातो, आपले विचार घेऊन जातो. जातो का नाही? आणि त्याचबरोबर तो जिथे 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 जातो तिथे 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 आपले कल्चरल म्हणजे आपली बुद्धी, आपले विचार हे स्प्रेड करत जात असतो, प्रसारित करत जातो. प्लस तो जिथे जिथे जातो तिथे पाहतो पण ना नवीन नवीन, तो तिथलं पण स्वीकारत असतो. अरे त्या प्रदेशात हे चांगली गोष्ट आहे बरं का, ते लोक असं बोलतात, आलंय. मग तो जेव्हा परत घरी येतो तेव्हा घरी आल्यानंतर जशी आपली संस्कृती तो पेरत पेरत जातोय, तशी दुसऱ्यांच्या पण संस्कृती आणि विचार तो आपल्या घरी घेऊन येतोय. याच्यामुळे काय होतं, विचारांची देवाणघेवाण होते. विचारांची देवाणघेवाण होते व्यापारामुळे. पण जेव्हा की आता व्यापारच थंडावला, व्यापारीच आता बाहेर पडत नाही, त्यामुळे काय होतं, मग विचारांची देवाणघेवाण होईल का? नाही. आणि जेव्हा विचारांची देवाणघेवाण होत नाही तेव्हा बाहेर जगात काय चाललंय हे तुम्हाला कळत नाही. आणि जेव्हा बाहेर जगात काय चाललंय हे कळत नाही, मग तेव्हा काय होतं माहितीये? त्याला एक शब्द आहे वेदामध्ये, खूप मंडूक वृत्ती. म्हणजेच काय, आपलं जे डबकं आहे ना, आपण त्यालाच आपलं विश्व मानायला लागतो.
म्हणजे ज्या तिथे राहतोय आपण, बाहेरच पडत नाही ना आपण, आपल्याला माहितच नाही जगात काय चाललंय ते. मग आपण काय करतो, नाही माझं हे गाव हेच लय भारी, मी इथला लय मोठा, माझ्यापेक्षा कुणीच नाही, मी जे म्हणतोय तेच खरं. अरे पण जगात काय चाललंय काहीच माहित नाही. मग बेडकाचं कसं असतं, त्या विहिरीत किंवा त्या डबक्यामध्येच तो म्हणतो अरे हेच माझं विश्व आहे. इथं लक्षात. त्यामुळे काय होतं, नवीन विचार कळत नाहीत आणि नवीन विचार निर्माण पण होत नाहीत. इथं लक्षात. आणि विचार म्हणजे ज्ञान, कारण विचार प्रश्न विचारणं, त्यातूनच ज्ञान निर्माण होतं. आणि जिथे ज्ञान निर्माण होत नाही तिथे मग ज्ञानाचा प्रकाश नाही. ज्ञानाचा प्रकाश नाही म्हणजे अंधकारमय. आलं लक्षात मुद्दा हा. यात आणखी एक तिसरा मुद्दा व्हायचा. काय व्हायचा बघा, तो म्हणजे हा जो सम्राट आहे, हा जो गव्हर्नर आहे ना, हा काय करायचा माहितीये का, ह्या गव्हर्नरचा मेन सोर्स ऑफ रेव्हेन्यू काय असायचा, महसुलाचा जो मुख्य स्रोत आहे तो काय असायचा, तर तो म्हणजे तिथली शेती. शेती हाच असायचा ना पूर्वी. आता व्यापार तर थांबला, आता शेतीतून उत्पन्न घ्यावं लागेल. मग शेतीतून उत्पन्न घ्यायचं म्हणजे कोण पाहिजेत, शेतकरी आणि शेतमजूर लागतील. म्हणून त्याने पहिलं काम काय केलं माहितीये, प्रत्येक प्रांत सरकारांनी, या गव्हर्नरनी यांनी काय काम केलं, त्यांनी तिथल्या लोकांना बाहेर जाणं आणि बाहेरून येणं याच्यावरती प्रतिबंध लावला. माझ्या परवानगीशिवाय इथून जायचं नाही, स्थलांतर करू शकणार नाही, बंद करून टाकलं, स्थलांतरच बंद केलं. हे लक्षात तुमच्या. आणि या पद्धतीने लोकांचं स्थलांतर बंद झालं. जमिनीचा मालक या गव्हर्नरने या प्रांताच्या स्वतःला घोषित केलं, मी मालक आहे. आणि राज्यच नेहमी मालक असायचं. आजही राज्य म्हणलं ना की उद्या प्रणवचे हे घर आहे, हे पाडायचं आहे, आम्हाला इथं रस्ता जाणार आहे, आपण काहीच करू शकत नाही. बरोबर ना, सेम आहे. अंतिम मालकी राज्याची आहे. हा तो मुद्दा आला इथे. बरं, ह्याच्या पलीकडे एवढी बंधनं आल्यानंतर माणसं, शेवटी माणसं आहे तो, ते काहीतरी विचारणारच, काहीतरी बोलणारच. बरोबर ना. आणि जर तुम्हाला माणसांना गुलाम बनवायचं असेल अनादी अनंत काळापर्यंत, तर त्याचा एक सोपा उपाय आहे, जो अनादी अनंत काळापासून लोकांनी इथे करत आलेले आहेत. ते काय माहितीये, बरोबर आहे, डिवाइड अँड रूल. अजून काय करता येईल, लोकांना गुलाम बनवायचे तुम्हाला अनंत काळापर्यंत, काय करता येईल अजून, काय करता येईल, शीतल, अक्षदा, भागवती, अजय, काय करता येईल. अनादी अनंत काळात तुम्हाला काय करायचंय, लोकांना गुलाम बनवायचंय. हा, तुम्ही शस्त्राच्या साह्याने ना लोकांना फार काळ गुलाम बनवू शकत नाही. पण एक साधा उपाय आहे, तो म्हणजे काय, त्याची बौद्धिक मती कुंठित करायची. म्हणजेच काय, त्याच्या बुद्धीचा विकासच होऊ द्यायचा नाही. मग बुद्धीचा विकास होऊ द्यायचा नाही म्हणजे काय करायचं, तर उदाहरण आहे बघा, तुम्हाला माहिती असेल, सर्कसमध्ये एक हत्ती असतो, मोठा, भला मोठा हत्ती असतो. आणि ते माहूत असतो किंवा त्याचा जो ट्रेनर असतो, मास्टर असतो, त्याने नुसता फटका वाजवला की तो लगेच पायवर करतो, हे की नाही. त्याने अजून दुसरा फटका वाजवला की तो डान्स करतो. आता खरं तर हा एवढा मोठा हत्ती एका मिनिटात तो काय करू शकेल, त्या मास्टरचा चुरगुळा करून त्याचा चेंडू खेळेल. पण हत्ती करतो का असं नाही. हत्ती जेव्हा तो सर्कसचा खेळ होतो त्यानंतर ते हत्तीला घेऊन जातात आणि हत्तीला त्या ठिकाणी जिथे त्याचं ते हे असेल गोठा वगैरे, त्या ठिकाणी तिथे नेऊन त्याला थांबवतात. तो थांबतो आणि तो जो माहूत आहे ना, तो फक्त काय करतो माहितीये, दोरी घेतो आणि त्याच्या पायाभोवती टाकून देतो, बांधत नाही, काही नाही, नुसतं टाकून देतो. हत्ती तिथेच थांबलेला आहे. का असं का होतं, कारण हत्ती सर्कसमध्ये कधीही तो जेव्हा प्रौढ असतो तेव्हा आणत नाहीत. हत्तीला नेहमी जेव्हा ते छोटं पिल्लू असतं ना तेव्हा घेऊन येतात. आणि ह्या पिल्लाला मात्र त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने मजबूत अशा साखळ दंडाने बांधून ठेवतात. आणि त्या साखळ दंडाने बांधून ठेवल्यानंतर ते पिल्लूच आहे, शेवटी उड्या मारणारच. ते इकडं पळतंय, तिकडं पळतंय, हे जाण्याचा, ते तोडण्याचा सगळा प्रयत्न करतंय. 1 दिवस, 2 दिवस, आठवडा, महिना, पण त्याला ते काही तुटत नाही. आणि ते तुटत नाही, मग शेवटी काय, ते हे मान्य करतं की हे आपल्याला कधीच तुटणार नाही. आता त्याने ते मान्य केलं की हे तुटणार नाही. त्या दिवसापासून
अगदी साधी दोरी किंवा त्याच्या पायाला स्पर्श जरी करून ठेवला ना, तरी त्याने काय मान्य केलेलं असतं की इथून आपल्याला आता सुटका नाही. हेच होतं इथे. हा जो इथला गव्हर्नर आहे ना, हा काय करतो माहितीये, त्या प्रदेशातल्या त्या लोकांवरती तो त्यांची बौद्धिक मती कुंठित करतो, बांधून टाकतो त्यांच्या बुद्धीला. कसा बांधतो? मग त्याच्या मत्तीला येतो तो म्हणजे भारतात उदाहरण सांगतो ते म्हणजे ब्राह्मण. ब्राह्मण म्हणजे कोण? धर्मगुरू. हा येतो मत्तीला याच्या. तो धर्मगुरूला बोलवतो म्हणजे ब्राह्मणाला बोलवतो आणि सांगतो की हे बघ, माझं उद्दिष्ट एकच आहे, या लोकांनी माझं म्हणणं ऐकलं पाहिजे, माझ्या विरोधात गेलं नाही पाहिजे, बंड नाही केला पाहिजे. मग आता हे तुझं काम आहे की तू त्यांना सांगायचंय काय की मी हा देवाचा पुत्र आहे. मी कोण आहे? मी ईश्वराचा पुत्र आहे. लोक कुणाचं ऐकतात? ईश्वराचं. लोक कुणाला घाबरतात? ईश्वराला. मग तू काय सांग? मी देवाचा पुत्र आहे. आणि देवाचा पुत्र या नात्याने जर तुम्ही माझा आदेश नाही ऐकला तर तो कुणाचा आदेश न ऐकण्यासारखा आहे? देवाचा. देवाचा आदेश नाही ऐकला तर पाप लागेल. पाप लागलं तर नरकात जावं लागेल. मग ती खुर्ची काट्याची आणि मग शॉक इलेक्ट्रिक. हा नको बाबा, कशाला? स्वर्गात जायचंय. मग लोक काय करायचे? त्यांचा विश्वास कुणावर? धर्मगुरूवर. त्या काळात काय असं विज्ञान नव्हतं, काहीच नाहीये. मग लोक सांगतील ते ऐकतायत. कोण? धर्मगुरू जे सांगतील ते ऐकतायत. आता धर्मगुरूने सांगितलं की हा जो आहे तो ना देवाचा पुत्र आहे आणि त्यामुळे तुम्ही त्याचं ऐकलं पाहिजे. येतं का लक्षात तुमच्या? मित्रांनो, भारतामध्ये हा काळ कोणता आहे माहितीये का? असं जे घडलं ते हा काळ आहे 6वं, 8वं, 7वं, 8वं, 9वं शतक. या काळामध्ये एक भक्ती नावाची चळवळ उभी झाली होती बघा. या भक्ती चळवळीचं मुख्य काय होतं? तुम्ही तुमच्या ईश्वराप्रती निस्सीम भावनेने समर्पण करा. समर्पण करा, भक्तिभावाने समर्पण करा, स्वतःला पूर्णपणे वाहून द्या. आता इथे ईश्वराचं मूर्तिमंत रूप कोण आहे? तो राजा, तो प्रांतातला गव्हर्नर. त्याच्या प्रती काय करा? तुम्ही संपूर्णपणे स्वतःला समर्पित करा. आणि लोकांनी समर्पित केलं आणि लोक तिथून पुढे कधीच या प्रांतातल्या या गव्हर्नरांच्या विरोधात कधीच ते गेले नाहीत. का? कारण ते नेहमी काय मानायचे? अरे हा तर देवाचा पुत्र आहे. आलं लक्षात? या सगळ्यांचा परिणाम काय झाला माहितीये? या सगळ्यांचा परिणाम हे जे काही हा प्रांत आहे ना, हा स्वतःमध्ये काय झाला? बंदिस्त झाला. बंदिस्त. लोक ना बाहेर जात आहेत ना लोक आत येत आहेत. जसा हा प्रांत बंदिस्त झाला का, तसाच त्या प्रांतामधली गावं सुद्धा बंदिस्त झाली. बंदिस्त, अशी बंदिस्त. तर कोणी बाहेर जात नाही, कोणी आतमध्ये येत नाही, काही गरजच नाहीये. पण लोकांच्या मग गरजा असतात ना. लोकांना कापड लागतं, लोकांना मीठ लागतं, मिरची लागते, चटणी लागतं, हे लागतं. मग लोकांनी काय केलं? गावातल्या गावातच लोकांनी आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी एकमेकांनी वेगवेगळ्या प्रकारची कामं करायला सुरुवात केली. कोणी सुतार आहे, कोणी लोहार आहे, कोणी कुंभार आहे, कोणी न्हावी आहे, कोणी धोबी आहे, कोणी चमार आहे, कोणी कुष्टी आहे, कपडे शिवणार आहे, ते कोणी शेतकरी आहे. गावातल्या गावात सगळ्या लोकांच्या आपापल्या गरजा पूर्ण व्हायला लागल्या. या अशा गावांना आपण शब्द काय वापरतो? स्वयंपूर्ण खेडी. ही काय असतात? स्वयंपूर्ण खेडी असतात. आणि आपल्याला फार गर्व असतो, भारतातली खेडी ही स्वयंपूर्ण खेडी होती. पण एका बाजूला ते असलं तरी सुद्धा दुसऱ्या बाजूला त्याचे नकारात्मक परिणाम किती आहेत? अहो, तुम्ही त्या डबक्याप्रमाणे आयुष्य जगायला लागलाय. कळतंय का? ह्या अशा प्रकारची परिस्थिती इथे व्हायची. कधी? जेव्हा राजा कमकुवत असायचा तेव्हा. आता शब्द लक्षात घ्या बघा. आता मी तुम्हाला काही शब्द सांगतो. इथे होता राजा की नाही, आणि हा किंवा हा हे कोण आहेत? प्रांतातले गव्हर्नर किंवा त्याला शब्द आहे राज्यपाल. हे हा तो ब्राह्मण म्हणजे हा कोण आहे? धर्मगुरू. बरोबर का? हे इथपर्यंत झालं सगळं. आता इथपर्यंत आलं लक्षात? आता आपण काय करूया? आता आपण भारताकडून युरोपला जाऊयात. ठीक आहे, चला युरोपला जायचं. आपल्या भारताचा जो नकाशा आहे ना,
त्या नकाशाची आपण आपली जी आउटलाईन आहे बरं का तेवढीच फक्त काढूयात. आपण ही आउटलाईन फक्त त्यातली काढूयात. आणि हा जो आहे तो युरोप आहे असं समजूयात. भारत काढला. आता इथं फक्त काय युरोप आपण ठेवला. जे जे आपण भारताबाबत चर्चा केली का सेम प्रकारचं जे चर्चा आहे ती युरोपवर लागू होते. फक्त बदलतात ती नावं. फक्त बदलतात ती नावं काय बदलतात तर ते म्हणजे हा जो राजा आहे तो तिथे सुद्धा तो राजाच होता. तिथे फक्त त्याला ते म्हणायचे एम्परर. एम्परर बरोबर आहे म्हणजे मराठी सम्राट. बर तिथे जो कोणी गव्हर्नर राज्यपाल होता आपण जे म्हणलं गव्हर्नर राज्यपाल तिथे त्याला म्हणतात सामंत. काय म्हणतात सामंत. फ्युडल शब्द काय बघा फ्युडल सामंत. आणि आपल्याला आपल्या इथे आपण ज्याला ब्राह्मण म्हणतोय धर्मगुरू तिथे त्याला ते म्हणतात पोप. पोप. मग व्हायचं काय मित्रांनो रोमन साम्राज्य आपण ज्याला म्हणलं सम्राट अशोकांचं साम्राज्य ते तिथे रोमन साम्राज्य. रोमन साम्राज्य जोपर्यंत तिथला सीझर नावाचा राजा हा शेवटचा प्रमुख हा जोपर्यंत प्रबळ होता तोपर्यंत साम्राज्य व्यवस्थित चाललं होतं. ज्या दिवशी सीझरचा मृत्यू होतो आणि रोमन साम्राज्याचे नंतरचे सम्राट हे कमकुवत यायला लागले ऑटोमॅटिकली रोमन साम्राज्य हे असं डिवाइड झालं. रोमन साम्राज्य डिवाइड झालं. साम्राज्याच्या अनेक गव्हर्नरांनी स्वतःला स्वतंत्र घोषित केलं. त्याच्या मोबदल्यात ते ह्या राजाला मदत करायचे. ठीक आहे. राजाने ह्या सर्वांना काय केलं स्वायत्तता दिली आणि स्वायत्त बनलेले या गव्हर्नरांनाच काय म्हणतो आपण सामंत फ्युडल. सरंजाम किंवा सामंत म्हणतात हा फ्युडल. आणि या सामंताला मदत करणारा कोण पोप. पोप हा ख्रिश्चन धर्मगुरू. येते लक्षात. अशा प्रकारची परिस्थिती ही मध्ययुगीन युरोपमध्ये होती 13व्या शतकाच्या अगोदर जिथे विचार थांबले होते कारण व्यापार थांबला होता. जिथे विचारांची देवाणघेवाण होत नव्हती. जिथे संपूर्ण समाज हा बंदिस्त झाला होता. येते लक्षात. आणि म्हणून त्याला काय म्हणतात अंधकारमय युग. काय म्हणतात अंधकारमय युग. अहो एवढं की नवीन विचारच नाही. कसं आहे मी तुम्हाला 2 उदाहरणं सांगतो याची की हा जो पोप आहे ना त्याने इतकं तिथे अंधश्रद्धा आणि तिथे अंधश्रद्धांचं एवढं स्तोम माजवलं होतं आणि लोक स्वीकारायची. उदाहरण सांगतो तुम्हाला की एकदा काय केलं ह्या पोपने पैसा गोळा करायचा. कसा करायचा त्याने घोषणा केली की या तारखेपासून आम्ही प्रत्येक चर्चमध्ये पाप मुक्तीचे पासेस वाटणार आहोत. जर तुम्हाला तुमचं पाप कमी करायचं असेल तर 100 रुपयाचं पाप 200 रुपयाचं पाप जेवढे जास्त रुपयाचा पास घाल तेवढा जास्त रुपयांचं तुम्हाला पाप कमी करता येईल. घ्या पासेस. आपल्याकडे पासेस वगैरे घेत नाहीत. आपल्याकडे डायरेक्ट काय करतात डुबकी मारतात गंगेमध्ये जाऊन. फ्री ऑफ कॉस्ट आहे आपल्याकडे. असो मला सांगायचं फक्त हे आहे हे जगभरात सगळीकडे असतं. कळलं ना. आणि लोकांनी काय केलं माहितीये लोकांनी ते पासेस विकत घेतले. जे घरात आहे नाही ते विकून. का कारण पाप कमी झालं तर काय होईल स्वर्गात जागा आहे. या उदाहरणावरून तुम्हाला काय कळतंय की लोक किती त्यांच्या बुद्धीमध्ये अडाणी बनले होते. लोकांची बुद्धी जी आहे मती किती कुंठित झाली होती. लोकांच्या बुद्धीला कशा प्रकारे एक गंज चढला होता. कळतंय तुम्हाला सगळं हे. पाणी जेव्हा साचतं तेव्हा शैवाल चढतं त्यावरती. हे तसा प्रकार आहे. बुद्धीला गंज चढला होता लोकांच्या म्हणून त्याला अंधकारमय. लोक विचारच करत नव्हते हो प्रश्न विचारत नव्हते. ज्ञानच नाही म्हणून अंधकारमय होतं हे. येते लक्षात. दुसरं उदाहरण सांगतो. आपल्याकडे अजून एक बरेच जण करतात. तुम्ही करत असाल मला माहित नाही. लोक जेव्हा चाललेले असतात आणि जर जाताना समजा एखादं काळं मांजर गेलं आडवं गेलं लोक काय करतात थांबतात.
अजून काय करतात, 2 पावलं मागे जातात, है की नाही, आणि मग जातात पुढे. का का कारण अपशकुन होतो म्हणून, है की नाही. हे कसं सुरू झालं काय माहितीये तुम्हाला याच्याबद्दल काही? हे भारतात कुठेच नव्हतं. हे सगळं आलं ब्रिटिशांच्या कालखंडात. का? कारण हे आलं त्या युरोपमधून. युरोपमध्ये काय झालं होतं, एका असंच इंग्लंड मधली घटना आहे ही. एका बाईने एक मांजर पाळलं, काळ्या रंगाचं मांजर. आणि माहित नाही आता काय, लोकांचे शेवटी लॉजिक वेगवेगळ्या प्रकारचे असतात. लोकांचं आपल्या घरापेक्षा शेजारच्या घरावर जास्त लक्ष असतं, हे तुम्हाला माहिती आहे. आणि ते मांजर आलं. हळूहळू शेजाऱ्यांना हे लक्षात यायला लागलं की ही बाई खूप आनंदी राहते. आता कारण हेच असतं खरं तर, की पाळीव प्राणी असले अवतीभोवती माणसं टेन्शन विसरतात. पण त्या बायांना बाकीच्या असं वाटायला लागलं की नाही नाही, मांजराचा काहीतरी संबंध आहे. बघा ना, हे मांजर आल्यापासून लय हसते होई. बघा ना, हे मांजर आल्यापासून फार छान राहतात, हे आनंदी राहतात, भांडणं आता होत नाहीत फारशी. हे बघितल्यानंतर दुसऱ्या बाईनं पण एक मांजर आणलं, तिसऱ्यानं पण आणलं एक मांजर, चौथ्यानं आणलं, पाचव्याने आणलं. का? कारण मांजर म्हणजे शुभ आणि मांजर म्हणजे चांगला आनंद. मग काय, बघता बघता सगळ्या गावामध्ये मांजर व्हायला लागली, काळी मांजर. बघा, लक्षात घ्या, आपल्याकडे हा प्रकार असतो माहिती आहे तुम्हाला. एकाने एक केली की लगेच दुसरा बघून तिसरा चौथा सगळे करतात. झालं असं की या मांजरांना इतकं शुभ मानायला लागले हे लोक की ते चर्चकडे जायचं थांबले. हो, जर लोक मंदिरात किंवा चर्चमध्ये गेलेच नाही तर ते जे वाहतात ना फुलं, अर्घ्य, काहीतरी दान देतात, हे पण बंद झालं. आता हे बंद झालं, चर्चच्या पोपच्या लक्षात आलं. पोप म्हणतो की अरे हे काय, लोक काय येत नाहीयेत आजकाल, दान धर्म सगळं बंद केलं लोकांनी. आणि जेव्हा त्याला कळतं तेव्हा आता लोक हे चर्चपेक्षा मांजराची पूजा करायला लागलेत, मांजराला ते अधिक मानायला लागलेत. थेट पाय कुणाच्या पोटावर आहे? धर्मगुरूच्या पोटावर पाय आहे. त्याने राजा, आणि राजा तसाच मित्र आहे, हे सगळे संगनमत आहे. राजाकडून त्याने आदेश काढून घेतला काय, की काळी मांजरं ही शुभ शकून नसून या काळ्या मांजरामुळे राज्यावर संकट आलंय आणि या काळ्या मांजरांना मारायचं आहे. आता निघाले सैनिक, हे गठ्ठा तो जथ्था हा जथ्था, आणि जिथे मांजर दिसेल तिथे लोक, ते मांजर दिसेल तिथे त्यांना मारायचं, असा आदेश दिला. काय तुमच्या बाबतीत मला सांगा, तुम्ही जेव्हा रस्त्याने गाडीवर जाता आणि अचानक तुम्हाला पांढरा शर्ट आणि खाकी पॅन्ट घातलेला तुम्हाला व्यक्ती दिसला की काय करता? मामा दिसला की काय करता? त्याच्या जवळ जाऊन थांबता का? काय प्रयत्न असतो आपला? कल्टी मारायचा, बरोबर आहे काय? सेम प्रकारची घटना आहे हो. जेव्हा हे सैनिक जायचे, सैनिकांच्या समोर कोण जा? नको बाबा, कशाला नाही. त्यामुळे काय व्हायचं की लोकांना काय व्हायचं बघा, मांजर दिसलं की मांजराच्या मागे कोण असणार आहे? सैनिक असणार आहेत. सैनिक असणार आहेत तर आपल्याला सैनिकाकडे जायचंय का? नको. काय करा? कल्टी मारा. पण लोकांनी पुढे त्याचा अर्थ काय घेतला, मांजर आहे म्हणजे सैनिक आहेत, मग मांजर दिसतंय म्हणजे अपशकुन आहे, चला मागे चला. आणि तेव्हापासून ह्या सगळ्या प्रथा सुरू झाल्या. अशा काळाचा हा समाज. मग ह्याला अंधकारमय नाही म्हणायचं तर मग काय म्हणायचं? ज्ञानाचं म्हणायचं, वैज्ञानिक म्हणायचं. ह्या सगळ्या भाकडकथा, ह्या सगळ्या बाबी आपल्याकडे सुद्धा. आजारी पडल्यानंतर आई पहिलं काम काय करते? देवाऱ्यावरच्या उदबत्तीचा अंगारा काढून लावते का नाही? हा, डॉक्टर फार नंतर येतो का? अगोदर काय असतं, हे काय मंत्र तंत्र, नारळ पाणी, लिंबू पाणी, घर 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 अंगावरून भाकरी ते ओवाळून ते टाकून देणं, हे सगळे प्रकार असतात की नाही? दृष्ट काढते की नाही आई आपली? हे सगळे प्रकार या काळात तर प्रचंड होते, म्हणून त्याला अंधकारमय युग म्हणायचे. पण ह्या सगळ्या अंधकाराचा फायदा कोण घेतला? पोपने घेतला. या अंधकारमय युगाचा फायदा कोण घेतला? ह्या राजांनी घेतला, ह्या सामंतांनी घेतला, आणि अतोनात ह्या लोकांचं त्यांनी शोषण केलेलं आहे. अतोनात शोषण केलं, हे लक्षात घ्या. परिणामी काय होतं? हा सगळा शोषणाचा कालखंड आहे अंधकारमय युगाचा. 14व्या शतकापर्यंत हे सगळं सुरू होतं बरं का, हे सगळं सुरू होतं. पण आता हळूहळू परिवर्तनाला सुरुवात होणार आहे. ती कशी होणार आहे? ती म्हणजे
झालं असं की हे जे सगळे सामंत, हे जे सगळे लोक आहेत ना, ही लोक हळूहळू काय करतायत पुढे, हे जरी बाहेर जात नसले, लक्षात घ्या, आणि बाहेरून कोणी फारसं यांच्याकडे येत नसलं तरी सुद्धा बाहेर मात्र बरंच काही काही चालू आहे ना. युरोपमध्ये जेव्हा अंधकारमय युग होतं तेव्हा युरोपच्या बाहेर आशियामध्ये मात्र एक फार मोठं साम्राज्य होतं, आणि हे साम्राज्य तुर्की लोकांचं, किंवा त्याला म्हणतात कॉन्स्टँटिनोपल, किंवा त्याच्याही पलीकडे जाऊन हे साम्राज्य संपूर्ण आशिया, चीन, भारतापर्यंत पोहोचलेलं होतं मित्रांनो. आणि या साम्राज्याचा डोळा होता या युरोपवरती, या साम्राज्याचा डोळा होता युरोपवरती. तिकडून मात्र सातत्याने इकडे आक्रमण होत होती. त्यांनी काय केलं, युरोप हा थंड हवामानाचा प्रदेश आहे, आणि मी जे सगळं सांगतो तुम्ही नेटवरती बघू शकता बरं का, ह्या सगळ्या तुम्हाला गोष्टी सापडतील. थंड हवामानाचा प्रदेश आहे. युरोपमध्ये 6 महिने बर्फ असतो. आता तर थोडंसं ते उष्ण होत आहे, पण पूर्वी फार थंड असायचा. थंड असणाऱ्या या लोकांना वाईन आणि मांस खाणं हे पर्यायच नाही आहे, त्यांना ते खावंच लागतं, कारण दुसरं शेतीतून काही फार उत्पादित होत नाही. आणि मांस खाण्यासाठी ते चविष्ट असणं गरजेचं आहे, आणि चविष्ट बनण्यासाठी त्यांना मसाले पाहिजे असायचे. हे मसाले मात्र बाहेरून आणणं गरजेचं होतं. मसाले, आता हे मसाले आणायचे कसे, तर काही आशिया खंडातून बाही व्यापारी जायचे आणि ते मसाल्यांचं तिथे विक्री करायचे. पण युरोपातले लोक मात्र बाहेर पडलेले नव्हते, ते बाहेर पडायचे नाहीत. पण जेव्हा आशिया खंडामध्ये ह्या तुर्कस्तानचं साम्राज्य, ऑटोमन साम्राज्य म्हणतात त्याला, हे ऑटोमन साम्राज्य जेव्हा निर्माण झालं, त्याने काय केलं, ह्या भारतातून आशियामधून जे व्यापारी जायचे ना भूखंड मार्गे, तो मार्ग बंद करून टाकला. त्यांनी भूमार्ग बंद करून टाकला. नकाशा आठवा जरा युरोपचा. आता मात्र हे मसाले येईनाशे झाले, चैनीच्या वस्तू येईनाशा झाल्या, ज्या गरजेच्या होत्या. कोणाला, या पोपला, सामंताला, कारण त्याच्याकडेच पैसा आहे. बंद झालं. मग या सामंतांनी, मग जे काही छुटरपुटर राजे होते, या राजांनी काय केलं, आपल्या, आता नाक दाबलंय, आता त्यांनी काय केलं, आपल्या काही प्रवाशांना, आपल्या काही जे दर्यावर्दी असतात, खलाशी असतात, जहाजातून व्यापार करतात, ते, तर त्यांनी पाठवलं, आदेश दिला की बाबा हे काम कर, भूमार्ग बंद झालाय, पाण्यातून गेलो तर जाता येईल का त्या भारताकडे, पाण्यातून गेलो तर जाता येईल का त्या चीनकडे. आणि म्हणतायत असं की पृथ्वी गोल आहे. मग पृथ्वी गोल आहे तर आपल्याकडून जे पाणी आहे, जर समज आपल्याकडून तो असा निघाला गेला तर तू पलीकडे भारताकडे जाशील की, कारण गोल आहे ना पृथ्वी. मग तू निघालास तर तू असा गोल या बाजूने गेलास तर या बाजूला तू पोहोचणारच ना. निघाला तो पहिला, मग निघाला, पण त्याला एवढं माहित होतं की फक्त पाणीच आहे, पाणी 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 पाणी, मग भारत येईल. पण मध्ये लागलं त्याला काय, दुसरंच बेट लागलं. त्याला असं वाटलं की अरे हे तर इंडियाच आहे, हा काय आहे, इंडियाच आहे हा. पण तो इंडिया नव्हता. तो वेस्ट इंडिया होता, म्हणजेच वेस्ट इंडिजची बेटे लागली त्याला, आहे की नाही. आणि तो वेस्ट इंडिजची बेटे लागली, तो शोधणारा तो कोण आहे, हा कोण आहे, हा कोणाला लागला, कोलंबस ना. हो, कोलंबसला तो शोध लागला. आणि या कोलंबसने काय केलं, मग सांगितलं की हे बघा हेच इंडिया आहे. पण आतमध्ये जाऊन बघतात तर काय, तिथं कोणीच नाहीये, सगळे आदिवासीच आहेत. मग त्याला कळून चुकलं, अरे नाही, सरळ गेलो तर लगेच शोध लागेल असं बिलकुल नाहीये. मग दुसरा पाठवला, तो होता वास्को द गामा. आलं लक्षात. मग हा होता वास्को द गामा. निघाला. मग त्याने मात्र काय केलं, असं सरळ न जाता त्याने असं ठरवलं की आपला युरोप आहे, युरोपच्या खाली आपण खंडाच्या कडेकडेने जाऊया. म्हणजेच काय होईल, हे बघा इथे हा जो आहे, हा कोलंबस इथून निघाला होता. कुठे, हा आफ्रिका. हा कोलंबस इथून निघाला. त्याला असं वाटलं की पुढे गेलो तर भारत लागेल, पण लागली ही बेट. मग इथूनच तो परत फिरला
आणि आपल्या गावाला गेला. हा, मग त्यानंतर आला कोलंबस. हा सॉरी वास्को द गामा. हा वास्को द गामा मात्र काय करतो, मग इथून निघतो आणि असा वळसा घालत 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 इथं आफ्रिका खंडाला वळसा घालून तो काय करतो, भारतात येतो, है का नाही. तो भारतात गेला आणि मग भारतातून परत तो पुन्हा कस्तरी 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 वाट काढत 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 शेवटी पुन्हा त्याच रस्त्याने तो पोर्तुगालला जातो. हा, याला मात्र यश मिळालं भारतापर्यंत पोहोचण्यासाठी, याला मात्र यश मिळालं. आणि या पद्धतीने तो इथं आला. इथून मग त्याने काळे मिरे मसाले भरपूर घेतलं, सगळं काही, आणि जेवढे काही त्याकडे पैसे होते दागिने होते सगळं देऊन टाकलं आणि त्याने ते घेतलं आणि तो गेला आपल्या मायदेशी. आणि मग आता मात्र एक नवीन मार्ग सापडला. कसला? सागरी मार्ग सापडला, नवीन प्रदेशात जाण्याचा, नव्याने व्यापार करण्याचा. बरं, तो कुठून गेला बघा, आता गंमत कशी होते. तो गेला कुठून? आफ्रिकेला वळसा घालून तो गेला. मग आफ्रिकेमध्ये त्याला बरेच अशी लोक सापडली की जी कशी आहेत, उंचीपुरी आहेत पण रंगाने वेगळी आहेत. हे सगळे गोरे, हे सगळे काळे. आणि मग इथे काय, पुन्हा एकदा अंधश्रद्धा. काळ्या रंगाची लोक म्हणजे मजबूत, बरं शिवाय हे कसे, हे मागास. यांना पकडलं, यांनी पकडलं आणि म्हणले अरे यांचा चांगला आपल्याला काय करता येईल, उपयोग करून घेता येईल. कसा करता येईल? हे शेतामध्ये शेतमजूर म्हणून वापरता येईल की यांना. पण कुठे शेती करायची आपण ते? हा कोलंबस गेला होता. कुठे गेला होता? अमेरिकेत. आणि ही जी आहे ही जमीन अतिशय सुपीक आहे. कशासाठी? मका, तंबाखू, कापूस यासाठी. पण इथं काम करणार कोण? हा गेला होता वास्को द गामा. याच्यामुळे काय झालं, व्यापाऱ्यांना नवीन वस्तू सापडली खरेदी विक्रीची. ही कोण आहे वस्तू? माणसं. आणि इथून गुलामांचा व्यापार सुरू झाला. आणि तो इतका प्रॉफिटेबल आहे की भरपूर. आणि मग इथून गुलाम घ्यायचे, युरोपमध्ये ते विकायचे आणि युरोपातले व्यापारी त्याला अमेरिकेत घेऊन पाठवायचे. तिथं मग मका, कापूस हे सगळं उत्पादित करायचं, ते घ्यायचं आणि युरोपात आणून विकायचं. प्रॉफिटेबल व्यापार, प्रॉफिटेबल व्यवसाय, पैसाच पैसा. त्यामुळे झालं काय, एका व्यापाऱ्याने बघितलं, दुसरा बघतोय, तिसरा बघतोय. अशा पद्धतीने व्यापारीच व्यापारी हा व्यापार करायला सुरू झाला. येते लक्षात तुमच्या? ह्या सगळ्या व्यापारामुळे झालं असं की या युरोपमध्ये ठिकठिकाणी अशी काही बंदर निर्माण झाली की जिथे व्यापार सुरू झाला. आणि व्यापार करणारा, खरेदी विक्री करणारा, बघा पूर्वी फक्त मगाशी आपल्या त्या शेतीचा विचार करा, कुठे गेलं ते? हा इथेच आहे. हे बघा, या अशा परिस्थितीमध्ये उत्पादन फक्त काय, शेती करणारा आणि कारागीर हे एक वर्ग होता आणि दुसरा प्रशासक, राजा, आहे का नाही, हे दोनच होते. पण आता जेव्हा व्यापार सुरू झाला तेव्हा काय झालं मित्रांनो, इथे काय झालं, एक नवीन वर्ग उदयाला आला जो शेती करत नाहीये, जो शेती करत नाही आणि जो प्रशासनाचा पण घटक नाहीये, पण तरी तो प्रचंड श्रीमंत आहे. त्याकडे आता काय आहे, भरपूर पैसा आहे. तो म्हणजे व्यापारी वर्ग. आणि हाच मध्यम वर्गाचा उदय आहे. इथेच पहिल्यांदा मध्यम वर्ग उदयाला आला. आणि मध्यम वर्गाचं वैशिष्ट्य काय असतं माहितीये? शेतकऱ्याचा काय प्रकार असतो? तुम्ही बघा, शेतामध्ये तुम्ही शेतकऱ्यांची मुलं असाल, तुम्हाला माहिती असेल तर शेतीमध्ये कितीही काम केलं तरी कुठे ना कुठेतरी गवत दिसतच. किती काम करा, गवत दिसतच. त्यामुळे शेतीतलं काम कधी संपत नाही. 10 माणसाने 15 माणसांना काम संपत नाही. त्यामुळे शेतकरी बघा नेहमी सदैव 2 वेळचा प्रश्न सोडवण्यासाठी गुंतून पडलेला असतो. पण मध्यम वर्ग कसा असतो? मध्यम वर्गाकडे पैसा आहे. त्याला माहिती आहे यावेळेला मी दुकान सुरू करणार, इथे मला ग्राहक येतो, पैसा देतो, वस्तू घेऊन जातो, बाकीचा वेळ माझ्याकडे निवांत आहे, मोकळा आहे. येते लक्षात? आणि जेव्हा माणसाकडे वेळ शिल्लक असतो तेव्हा तो काय करतो? इंस्टाग्रामच्या रील बघतो. आज बघतात तेव्हा काय करायचे? विचार करायचे, विचार, मग प्रश्न पडायचे. हा मध्यम वर्ग इथे जन्माला येतोय. इथे लक्षात तुमच्या?
हा, आणि हा मध्यम वर्ग एका बाजूला बघा सुबत्ता वाढायला लागली, एका बाजूला पैसा यायला लागला, एका बाजूला व्यापार वाढला, पैसा वाढला, रेव्हेन्यू वाढला. आता हे व्यापारी काय करतात, गुंतवणूक करू शकतायत. ते कशासाठी, चांगले उंची कपडे खरेदी करणं, चांगल्या उंची वस्तू खरेदी करणं. आलं लक्षात. आणि यामुळे पहिल्यांदा हा जो व्हेनिस नावाचं ठिकाण आहे इटलीमध्ये, या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे नगर अशा प्रकारची उदयाला येऊ लागली की जिथे प्रचंड सुबत्ता आहे, मोठमोठी घरं आहेत, उंची कपडे आहेत, खूप चांगलं राहणारी लोक आहेत. आणि इथे कलेला प्रोत्साहन मिळायला लागलं. कला, गाणं, नाटक, पेंटिंग, ह्या सगळ्या गोष्टींना काय झालं, इथे प्रोत्साहन मिळायला लागलं. असंच एक पेंटिंग तुम्हाला इथे माहिती असेल बघा. ही कोण आहे, ही मोनालिसा की नाही, मोनालिसा. का महत्वाचं आहे हे चित्र, का महत्वाचं चित्र हे सांगा. ह्याच्याबद्दल बरंच ऐकलं असेल ना तुम्ही, काय 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 काय. अक्षदा, का चित्र हे महत्वाचं आहे. शुभांगी, शीतल, का महत्वाचं आहे हे चित्र. नाही म्हणजे अरे याच्याबद्दल बरेच वाद आहे ना, लोक याच्यावर पीएचडी करतात. काय का महत्वाचं आहे, ती म्हणे हसतीये का, ते हसते ना, ती का हसते, याच्यावरती बऱ्याच लोकांनी पीएचडी केलेली. ती का हसते, स्मित हास्य करते होती, म्हणून ती महत्वाची आहे असंही बरेच जण म्हणाले. काही जण म्हणाले की हे पेंटिंग सर फार महत्वाचं आहे, कारण ना लिओनार्डोचे डोळे बघा तुम्ही असे काढलेले आहेत. तुम्ही कोणत्याही बाजूला उभे राहा आणि कुठूनही बघा, तुम्हाला असं वाटेल की ती तुमच्याकडेच बघते. बघा, अरे खरंच की, होय खरंच की रे. कुठूनही बघा तुम्हाला ते तुमच्याकडे बघत असलेले दिसून येते. कोणी म्हणालं की नाही हे पेंटिंग का महत्वाचं आहे, कारण यातले जे कलर्स आहेत ना सर, ला जवाब आहेत, ते कुठेच पुन्हा तुम्हाला पाहायला मिळत नाहीत. व्हॉट एव्हर, नवीन नवीन थिअरीज. पण हे चित्र का महत्वाचं आहे, त्याचं कारण वेगळं आहे. ते म्हणजे मगाशी जे सांगितलं ते आठवा. काय म्हणाले पोप अंधकारमय युगामध्ये, काय म्हणाला तो धर्मगुरू, तो म्हणाला की हे बघ, तुला जर काही लिहायचं असेल तर कुणाबद्दल लिही, ईश्वर आणि ईश्वराचा पुत्र कोण आहे, राजा, त्याच्याबद्दल लिही. तुला जर काही साहित्य निर्माण करायचं असेल तर ते ईश्वर आणि ईश्वराचा पुत्र राजा. तुला जर काही तसंच जर गायचं असेल तर ते कुणाबद्दल गा, ईश्वर आणि ईश्वराचा पुत्र राजा. आणि अगदी तशाच पद्धतीने जर तुला काही चित्र काढायचे असतील तर ते कुणाबद्दल काढ, ईश्वर आणि ईश्वराचा पुत्र असणारा राजा. जे नश्वर आहे, जे नष्ट होणार आहे, त्यांच्याबद्दल काढू नको. जर ते तसं केलंस तर बघ नरकात सडशील. कुठे, नरकात. पाप लागेल ना, पाप लागेल, नरकात सडशील, पाप लागेल. हे सगळं प्रचंड त्या ठिकाणी होतं का नाही, होतं अस्तित्वात. पण लिओनार्डोने या काळामध्ये 14व्या शतकात या पेंटरने मात्र काय केलं, एक साधं चित्र काढलं मोनालिसाचं. आणि मित्रांनो, मोनालिसाचं चित्र हे महत्वाचं आहे, कारण हे युरोपमध्ये या अंधकारमय युगानंतर काढण्यात आलेलं सर्वसामान्य व्यक्तीचं पहिलं चित्र आहे. आणि जेव्हा एका सर्वसामान्य व्यक्तीचं त्यांनी काढलं हे चित्र, तेव्हा युरोपमध्ये आणि सर्वत्र चर्चा सुरू झाली की अरे याने पोपचा आदेश पाळला नाही, अरे याने पोपचं म्हणणं टाळलेलं आहे, आता हा सडणार, आता याच्या अंगामध्ये किडे किडे होणार, हा मरणार. आणि लोक तशीच वाट बघायला लागले लिओनार्डोचं कसं होतंय, काय होतंय बघायला. पण एक दिवस गेला, 2 दिवस, 3 दिवस, 4 दिवस, महिने उलटले. लिओनार्डो मात्र आपला मस्त आहे, मजेत आहे, लिओनार्डोला काहीच होत नाहीये.
आता लोकांना प्रश्न पडायला लागला. बघा, प्रश्न पडणं ज्ञानाच्या निर्मितीची सुरुवात असते. मग प्रश्न पडायला लागला लोकांना इथे, अरे लिओनार्डोने हे सगळं केलं पण लिओनार्डोला काहीच झालं नाही. मग याचा अर्थ पोप खोटं बोलतोय का? बघा, पहिल्यांदाच लोकांच्या मनात प्रश्न पडला, पोप खोटं बोलतोय का? का लिओनार्डो मध्ये काही दैवी शक्ती आहे? नाही, पण लिओनार्डो मध्ये काही असते तर त्याने अजून काहीतरी केलं असतं, असं काही वाटत नाहीये. मग याचा अर्थ पोप खोटं बोलतोय का असेल. मगाशी आठवा, आता जे व्यापारी जायचे, इकडे गेले तिकडे गेले, आफ्रिकेत आले, आशियामध्ये आले, अमेरिकेत गेले, ते सगळे व्यापारी, मगाशी मी काय सांगितलं, व्यापारी फक्त वस्तू घेऊन जात नाही, आपले विचार घेऊन जातो, विचार घेऊन येतो, बाहेरचा अनुभव आणतो. तो आणतो का नाही? आतापर्यंत पोपने त्या व्यापाऱ्यांना जे सांगितलेलं आहे ते ज्ञान, कारण बंदिस्त समाज आहे ना, पोप जे सांगेल ती पूर्व दिशा, पोप जे सांगेल ते सत्य. पण जेव्हा हे बाहेर पडले आणि बाहेर पडल्यानंतर ह्यांना दिसतंय, अरे इथे तर देव वेगळा आहे. मग आपला येशू, हा येशू तर इथं नाहीच आहे, मग ह्यांचा देव वेगळा आहे का आणि आपला देव वेगळा आहे का? मग देव वेगळे असतील तर पोपने आम्हाला कधी सांगितलं नाही की देव पण वेगळे असतात. मुद्दा कळतंय? अरे हे तर ते देवाचा राजाला त्यांच्या ते देवाचा पुत्र मानत नाहीत, मग आपण का मानतोय? आणि जर हे वेगळ्या पद्धतीने जगतायत तर मग हे नरकात जाणार का? मग यांना काय होणार? ह्यांचं कसं, आपलं कसं? प्रश्न पडायला लागले. आणि जेव्हा ते व्यापार घेऊन भारतात म्हणजे युरोपात आले, गुलाम आणले, त्यांनी मिरे आणले, मसाले आणले, पण आणल्यानंतर तो घरी बोलायला लागला ना, मित्रामध्ये बोलायला लागला ना, अरे मी तिकडे गेलो तर तिथं मी असं पाहिलं, मी तिकडे गेलो हे असं पाहिलं, मग तिकडे वेगळं आहे, हे असं नाही आहे. लोकांना काय पडतात, असं का? मग इथे वेगळं तिकडे वेगळं असं कसं काय? पृथ्वी तर येशूची आहे, पृथ्वी तर ह्या अशी आहे. मग प्रश्न पडायला लागले लोकांना. लक्षात घ्या, आपण जेव्हा गाढ झोपेतून जेव्हा जागे होण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आपण काय असतो, आळोखे पिळोखे द्यायला लागतो का नाही? पूर्णपणे अजून आपण जागृत असतो का? बराच वेळ नाही. डोळे उघडतायत, मिटतायत, आळस देतोय, ही अवस्था आहे पुनर्जागरणची. आणि ती कशी सुरू होते? प्रश्न विचारण्याच्या माध्यमातून ती सुरू होते. इथे लोक प्रश्न विचारायला लागले. येते लक्षात? हे या काळात होतं. आणि हे का होतं? कारण ह्या वाणिज्यिक क्रांतीमुळे हे होतं. वाणिज्यिक क्रांतीमुळे काय झालं, एक तर व्यापाऱ्यांना नवीन व्यापाराचे मार्ग सापडले, समुद्री मार्ग सापडले, सागरी मार्ग सापडले. सागरी मार्गाबरोबरच नव्याने वस्तू आता व्यापारामध्ये आल्या, मिरे, मसाले, तंबाखू, मका आणि गुलाम सुद्धा आले. या व्यापारामुळे सुबत्ता वाढली. सुबत्ता वाढल्यामुळे ग्रामीण भागाच्या ऐवजी काही नगर, अगदी थोडीफार पण ती उदयाला आली. नगरामध्ये मध्यम वर्ग उदयाला आला. हा मध्यम वर्ग शिक्षण किंवा कला यासारख्या बाबींना अधिक तो महत्व द्यायला लागला. त्याच्याकडे विचार करण्यासाठी वेळ आहे, त्याला प्रश्न पडायला लागले. लक्षात घ्या. आणि हाच मध्यम वर्ग सगळ्यात महत्वाचा आहे की जो पुढे त्याच मध्यम वर्गातून एक लिओनार्डो बनतोय, त्याच मध्यम वर्गातून एक गॅलिलिओ बनतोय, त्याच मध्यम वर्गातून एक केपलर बनतोय, त्याच मध्यम वर्गातून एक न्यूटन बनतोय, त्याच मध्यम वर्गातून एक मिशेल एंजेलो बनतोय, त्याच मध्यम वर्गातून एक विल्यम हार्वे बनतोय. हे सगळे संशोधक आहेत, हे सगळे विचार करणारी लोक आहेत. येथे लक्षात? ती म्हणजे वाणिज्यिक क्रांतीचा परिणाम जे आपण इथे बघतोय. बघा लक्षात घ्या. कुठे गेला? हा, पुनर्जागरण. आणि त्यामध्ये ही पहिली वाणिज्यिक क्रांती, ही दुसरी वैज्ञानिक क्रांती. पहिल्यांदा घडते ती वाणिज्यिक क्रांती आणि मग घडते ती वैज्ञानिक क्रांती. ही वाणिज्यिक क्रांती ज्याच्यामध्ये नव्या भूमीचा शोध, कोलंबसने लावलेला अमेरिकेचा वगैरे, तिथून नव्या वस्तू आल्या, नव्या सागरी मार्गाचा शोध लागला, व्यापारामध्ये नवनवीन उत्पादनं आली, नवीन मार्ग, नवीन संघटना. संघटना कसल्या? व्यापाऱ्यांच्या संघटना. आजचं जे शेअर मार्केट आहे ना, हे याच काळामध्ये जन्माला आलं. हे याच काळामध्ये जन्माला आलेलं आहे. हे सगळं सुरू झालं, मध्यम वर्ग आला, मध्यम वर्ग हा इथे आला. हे लक्षात घ्या. किंवा हे वाणिज्य क्रांतीचे स्वरूप, हे स्वरूप आहे.
आणि स्वरूप म्हणजे काय? स्वरूप म्हणजे तिथे त्या वाणिज्यिक क्रांतीमध्ये काय काय घडलं याचा परिणाम आपण पुढे बघूया. नव्या भूमीच्या शोधामुळे काय झालं, सागरी मार्गाच्या शोधामुळे काय झालं ते पुढे जे आपण चर्चा केली ऑलरेडी. पण हे तसं स्वरूप वाणिज्य क्रांतीचं. कळतंय? हे सगळे मुद्दे. आणि मग याच पद्धतीने पुढे जेव्हा आपण जातो, आता एका बाजूला वाणिज्य क्रांती झाली, त्यातून हे सगळे लोक आपण यांची चर्चा केली आता, वास्को द गामा वगैरे वगैरे, ह्या सगळ्या ह्या वस्तू आणि ते त्यांचा व्यापार, हे गुलाम, हे सगळं ते त्या काळातल्या ह्या पेंटिंग आहेत, त्यातून आपल्याला बऱ्याच गोष्टी कळतात. आणि मग याचा परिणाम काय? वाणिज्य व्यापाराचा विस्तार झाला, नव्या बाजारपेठा उपलब्ध झाल्या, पारंपरिक उपजीविका. पूर्वी काय लोक फक्त जिवंत राहण्यासाठी शेतीतून उत्पादन घ्यायचे, मात्र आता व्यापारामुळे काय झालं, ऐशोआरामासाठी, जास्तीत जास्त नफ्यासाठी हे वस्तू विकत घ्यायला लागले, विकायला लागले. त्यामुळे नफ्यावर आधारित काय बघा, उपजीविकेकडून पारंपरिक उपजीविका आधारित अर्थव्यवस्था ही नफ्यावर आधारित अर्थव्यवस्था बनायला लागली. म्हणजे पूर्वी काय नफा नाही कमवायचा का? कारण सगळं तर कुणाचं आहे? ईश्वराचं आहे. ठेविले अनंत तैशीची राहावे, चित्ती असू द्यावं समाधान, जास्त कशाला मिळवायचं आहे, कुठे न्यायचंय गाठ बांधून आपल्याला ते असतं का नाही? असं सगळं पूर्वी होतं. हे ते प्रकार इथे. पण आता इथं व्यापारी क्रांतीमुळे वगैरे हे काय झालं, बदललं. आता लोकांना काय वाटायला लागलं की नाही अरे हा श्रीमंत, हा बघा किती छान राहतोय, हे बघा किती चांगलं आहे यांचं, आपण पण मिळवूयात. हळूहळू सगळे नफा कमवण्यासाठी प्रयत्न करायला लागले, जगण्यासाठी नाही, नफा कमवण्यासाठी. हे सगळं इथं आलं. नव्या विचारांची, कल्पनांची, सांस्कृतिक मूल्यांची देवाणघेवाण सुरू झाली. जे मगाशी मी तुम्हाला सांगितलं तसं चर्चच्या शक्तीचं अधपतन सुरू झालं. हळूहळू जेव्हा लोक प्रश्न विचारायला लागली, विचारत अजून फार नाही आहेत, पण लोकांना प्रश्न पडतायत. प्रश्न पडणं म्हणजेच काय, आतापर्यंत जे अनभिषिक्त असं साम्राज्य ज्या पोपचं होतं त्याला आता हादरे बसायला लागले ना. जेव्हा लिओनार्डोला काहीच झालं नाही तेव्हा लोकांना शंका कुणावर आली आहे? पोपवर आली आहे. आली का नाही? म्हणजे हळूहळू लोकांच्या मनातून का असे ना, पण पोपचं साम्राज्य ढळायला लागलं, म्हणून ते अधपतन. आणि काय झालं होतं माहितीये, मधल्या काळामध्ये या राजाने पोपची मदत घेतली खरी, पण पोपचंच नियंत्रण एवढं वाढायला लागलं. अहो, त्या चर्चकडे हजारो एकर जमिनीची मालकी असायची, हजारो टन सोनं असायचं. एवढा श्रीमंत आणि एवढा गर्भ श्रीमंत पोप की ज्याच्यामुळे राजापेक्षा पोप हा अधिक महत्वाचा ठरला होता. पण आता पोपचंच शक्ती अधपतन सुरू झालं, त्यामुळे ऑटोमॅटिकली याचा फायदा कुणाला होईल? राजाला. आणि म्हणून राजेशाही अधिक प्रबळ व्हायला लागल्या. राजेशाही इथे अधिक प्रबळ व्हायला लागल्या. हे सगळे परिणाम आहेत या वाणिज्यिक क्रांतीचे. मग मला सांगा आता की हे सगळं काही, मला सांगा हे सगळं जे आपण आता इथे बघतोय हे कितवं शतक आहे? हे 14वं शतक व पुढे, आहे की नाही? आणि हे पूर्वीचं 14व्या शतकाच्या अगोदर 13व्या शतकाच्या पूर्वीचा हा समाज. ठीक आहे. आता मला सांगा ह्या सगळ्या बाबी या पूर्वीच्या शतकातल्या समाजामध्ये होत्या का? ह्या सगळ्या बाबी पूर्वीच्या शतकातल्या समाजामध्ये होत्या का? नाही, तिथे त्या नव्हत्या. बरोबर ना? म्हणजेच काय झालं, हे परिवर्तन आहे. परिवर्तन आहे ना. लोक परंपरा, लोक अंधश्रद्धा, लोक बंदिस्तपणा, लोक दैववाद, या सगळ्या गोष्टींना नाकारून पुढे गेली की नाही? लोक परंपरेला नाकारून पुढे गेली. लोक पूर्वी जसे जगायचे तसे आता जगत नाहीयेत. आता त्यांच्यामध्ये बदल होत गेलाय, आहे की नाही? मग आता शब्द ऐका. परंपरांचा त्याग करून लोक जेव्हा बदलायला लागली, त्या बदलण्यालाच म्हणतात आधुनिकता. विज्ञान, तंत्रज्ञान, प्रश्न विचारणं, तर्क, या सगळ्या बाबींचा जेव्हा लोकांनी अंगीकार केला त्यालाच काय म्हणतात? आधुनिकता. आणि म्हणून हे जे परिवर्तन आलंय युरोपमध्ये, त्याच परिवर्तनाला म्हणतात आधुनिकतेची सुरुवात.
आता युरोप आधुनिक बनायला लागला. युरोप काय झाला? आधुनिक बनायला लागला. ही आधुनिकतेची सुरुवात. इथपर्यंत ठीक आहे? ओके. मग हे काय होतं? हे होतं वाणिज्य क्रांतीचा परिणाम. याच वाणिज्य क्रांतीच्या परिणामापैकी एक महत्वाचा काय होता इथे? तो म्हणजे मध्यम वर्गाचा उदय. मध्यम वर्गाचा उदय. ओके. हे सगळं आपल्याला माहिती असावं. आता याच्यामुळे काय होतं मग? ह्या मध्यम वर्गाच्या खऱ्या अर्थाने आणि वाणिज्य क्रांतीच्या इतर बाबीमुळे वैज्ञानिक क्रांतीची सुरुवात होते. वैज्ञानिक क्रांतीची सुरुवात होते. वैज्ञानिक क्रांती म्हणजे काय हो? तर नैसर्गिक तत्वज्ञानाच्या उदयामुळे युरोपियन समाजामध्ये संस्थात्मक तसेच विचार व श्रद्धा यांच्या दरम्यान घडून आलेले ऐतिहासिक परिवर्तन. कशामध्ये परिवर्तन घडून आलं? विचार आणि श्रद्धामध्ये हे परिवर्तन घडून आलं. कुणामुळे? नैसर्गिक तत्वज्ञानामुळे. नैसर्गिक तत्वज्ञानामुळे जे विचार आणि श्रद्धा यांच्या दरम्यान जे परिवर्तन घडून आलं त्याला वैज्ञानिक क्रांती म्हणतात. त्याची सुरुवात कोणापासून झाली? कोपर्निकस पासून. आणि त्याचा शेवट कुणापर्यंत झाला? तर सर आयझॅक न्यूटन सोबत झाला. आता नैसर्गिक तत्वज्ञान म्हणजे काय? तर आपण मगाशी आम्ही एथिक्स मध्ये चर्चा करत होतो त्या पद्धतीने की तत्वज्ञान हे काय म्हणलं जातं? मदर ऑफ ऑल सायन्सेस. मदर ऑफ ऑल सायन्सेस हे तत्वज्ञानाला म्हणलं जातं. मदर ऑफ ऑल सायन्सेस असं म्हणलं जातं तत्वज्ञानाला. ठीक आहे. मग तत्वज्ञानाच्या पासूनच पुढे वेगवेगळ्या शाखा जन्माला येतात. तर बघा कशा आहेत? हे तत्वज्ञान. तत्वज्ञानामध्ये सर्वच बाबींचा अभ्यास असतो. पण 14व्या शतकामध्ये आणि 15व्या शतकामध्ये मात्र काय झालं? निसर्ग हा अभ्यासाचा विषय बनला. 14व्या शतकाच्या अगोदर अभ्यास कशाचा करायचा? ईश्वराचा. साहित्य कशाबद्दल? ईश्वराबद्दल. काही लिहायचं कशाबद्दल? ईश्वराबद्दल. पण 14व्या शतकानंतर महत्वाचं काय होतं? निसर्ग महत्वाचा ठरला. का? कारण अहो ज्या सागरी मार्गातून तुम्ही एवढं वैभव कमावताय तर सागर महत्वाचा आहे ना. हो आम्ही निघालो भारताकडे पण सापडला वेस्ट इंडिज आणि आज मका तंबाखू किती समृद्ध आपण बनलो. महत्वाचं काय आहे? तो खंड. म्हणजे निसर्ग समजून घ्यावा लागेल की नाही. मग तो समजून घ्यायचा. निसर्गाचा अभ्यास सुरू झाला आणि निसर्गाबद्दलचं मग तत्वज्ञान जे मांडण्यात आलं ते म्हणजे नैसर्गिक तत्वज्ञान. निसर्गाबाबतचा अभ्यास आणि त्या अभ्यासातून जे तत्वज्ञान मांडण्यात येऊ लागलं ते म्हणजे नैसर्गिक तत्वज्ञान. नैसर्गिक तत्वज्ञान म्हणजेच काय हो? नॅचरल फिलॉसॉफी म्हणजे काय हो? तर ते म्हणजे तुमचं फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी. फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी म्हणजे तुमचं नॅचरल फिलॉसॉफी. फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी म्हणजे तुमची नॅचरल फिलॉसॉफी. आणि पुढे आता नाही पण पुढे 17-18व्या शतकामध्ये पुढे पण तुम्हाला माहिती असावं म्हणून मी आता सांगतो. पुढे जसं निसर्गाचा अभ्यास सुरू झाला ना नव्याने तसाच समाजाचा सुद्धा अभ्यास करावा असं बऱ्याच जणांना वाटत गेलं. समाजाचा पण अभ्यास केला आपण करायला पाहिजे मग नव्याने असं जेव्हा बऱ्याच जणांना वाटलं तेव्हा त्यातून मग सामाजिक तत्वज्ञान उदयाला आलं. सामाजिक तत्वज्ञान हे उदयाला आलं. सोशल फिलॉसॉफी. आणि ह्या सामाजिक तत्वज्ञान म्हणजे काय आहे तर तुमचं राज्यशास्त्र, तुमचं इतिहास, तुमचं अर्थशास्त्र आणि तुमचं समाजशास्त्र हे सगळे काय आहेत? सोशल फिलॉसॉफी. सामाजिक तत्वज्ञान हे नैसर्गिक तत्वज्ञान आणि ते सामाजिक तत्वज्ञान. ओके. पण आता आपण फक्त रेस्ट्रिक्ट राहूया इथपर्यंत. हे फक्त तुम्हाला मी सांगून ठेवलंय.
आता फक्त आपण इथे रेस्ट्रिक्ट राहूया नैसर्गिक तत्वज्ञानाबाबत. नैसर्गिक तत्वज्ञान आपला शब्द काय होता की वैज्ञानिक क्रांती म्हणजे काय, नैसर्गिक तत्वज्ञानाच्या आधारे, म्हणून मी तुम्हाला हे सगळं सांगितलं. येते लक्षात? आता पुढे चला बघा. नैसर्गिक तत्वज्ञानाच्या उदयामुळे म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजीच्या उदयामुळे समाजामध्ये संस्थात्मक तसेच विचार व श्रद्धा यांच्या दरम्यान घडून आलेलं ऐतिहासिक परिवर्तन. कोपर्निकस पासून सुरू होतं, न्यूटन पर्यंत जाऊन ते थांबतं. मग हे कसं घडतं तर दृश्य कला, व्हिज्युअल आर्ट, औषधशास्त्र, खगोलशास्त्र, शिक्षण या प्रत्येक क्षेत्रामध्ये वैज्ञानिक क्रांती घडून येते. तिचं स्वरूप वैज्ञानिक क्रांतीमध्ये जसं वाणिज्यिक क्रांतीमध्ये नवीन सागरी मार्गाचा शोध लागला, नवीन खंड शोध लागला, नवीन वस्तू व्यापारामध्ये आल्या की नाही, तसं वैज्ञानिक क्रांतीमध्ये काय झालं तर वैज्ञानिक क्रांतीमध्ये छापखान्याचा शोध लागला. छापखाना फार महत्वाचा आहे. ठीक आहे, या छापखान्याचा शोध फार महत्वाचा आहे. याच्यामध्ये वैज्ञानिक क्रांतीमध्ये पहिल्यांदा काय झालं, औषधशास्त्र माणसाची, म्हणजे पूर्वी काय होतं, पोप वगैरे काय म्हणायचे, अरे मेल्यानंतर स्वर्ग आहे बाबा, मग स्वर्गात जायचं तर मग काय प्रवास आहे, राम मोठा प्रवास आहे, मग त्याला काय पाहिजे, जाताना काही आपण जेव्हा प्रवासाला निघतो तेव्हा आपली बॅग भरतो की नाही. मग पूर्वी काय करायचं, हे त्याला दफन करताना त्याला लागणारी भांडी, काय अन्नधान्य, त्याच्या आवडीच्या वस्तू, बिड्या, सिगरेट, चपटी, हे सगळं ठेवायचं. सगळं का, कारण प्रवासात लागणार की सगळं आहे की नाही. आणि मग अशा वेळेस काय व्हायचं माहितीये का, याचा परिणाम काय झाला माहितीये, याचा परिणाम असा झाला की औषधशास्त्र किंवा मेडिकल सायन्स हे या काळामध्ये विकसितच होऊ शकलं नाही. कारण मेडिकल सायन्सचा विकास होण्यासाठी माणसाची चिरफाड करून आतमध्ये काय चालू आहे हे बघणं गरजेचं आहे ना. काय ते बघणं गरजेचं आहे, माणसाची चिरफाड करून. पण ते करणं शक्यच नव्हतं, कारण पोप काय म्हणायचा, अरे हा चिरफाड केलेला, त्यातले तुम्ही हृदय विदय हे काढून घेतलेला असा माणूस स्वर्गात गेला तर कसं होईल. लोक काय म्हणायचे, नको नको नको, असं आमच्या माणसाला करताय होय. पण या काळात काय झालं, हळूहळू काळ बदलला, पोपच्या विरोधात प्रश्न उपस्थित व्हायला लागले आणि काही लोकांना, त्यातले एक होते विल्यम हार्वे, त्यांना संधी मिळाली. काही असे मृतदेह सापडले की ज्याच्याबद्दल कोणी काही विचारणारं नाहीये, त्याची त्यांनी चिरफाड केली. आणि मग त्यांना कळायला लागलं की अरे मानवाच्या शरीरामध्ये वेगवेगळ्या प्रकारे यंत्रणा आहेत. जशी एखादी मशीन असते तसं हे मशीन आहे. मग रक्ताभिसरण वेगळ्या पद्धतीने चालतं, श्वासोश्वास वेगळ्या पद्धतीने त्याचे अवयव आहेत, अन्न पचन करणारे वेगळे अवयव आहेत. हे सगळं कळायला लागलं मानवाचं. हे सगळं त्यातून काय मेडिसिन सायन्स डेव्हलप होत आहे. आलं लक्षात तुमच्या. हे सगळे खगोलशास्त्र. पूर्वी काय पोप म्हणायचा, सूर्य हा स्थिर आहे, सूर्य हा काय करतो, आपल्या भोवती फिरतो. आपल्याकडे पण तेच आहे ना, सूर्याचे 7 घोडे आणि रथ. तिकडे तेच होतं की पृथ्वी स्थिर आहे आणि सूर्य हा काय करतोय, भ्रमण करतोय. आलं लक्षात तुमच्या. पण गॅलिलिओ, कोपर्निकस, केपलर या लोकांनी काय सांगितलं की नाही, मुळात पृथ्वी गोल आहे, चपटी नाही. मुळात पृथ्वी स्थिर नाही, ती परिभ्रमण करते. आणि या सगळ्या बाबी सांगत असताना ते काय म्हणाले, पृथ्वी ह्या विश्वामधला एक छोटासा ग्रह आहे. त्यांनी सिद्ध पण केलं दुर्बिणीच्या माध्यमातून. पण यामुळे झालं काय की पोप जे सांगतोय ते सगळं खोटं पडायला लागलं ना. मग त्यांनी बोलावलं गॅलिलिओला वगैरे, त्यांना फाशी शिक्षा सुनावली होती. नंतर ती त्याने माफी मागितली, मग त्याला सोडण्यात आलं, पण जेल होतेच. हे सगळे प्रकार आहेत. हे साधं सोपं नव्हतं ह्या लोकांना हे करणं सगळं. कारण पोपच्या पोटावरती पाहणार सरळ, तो खोटं बोलतोय असं तुम्ही खोटं पाडताय त्या. हे सगळं इथे आहे. मुद्रण कला हे तर फारच महत्वाचं होतं. पृथ्वी गोल आहे हे कुणाला कळलंय, एका वैज्ञानिकाला कळलं. तो किती जणांना सांगू शकेल, तो त्याच्या घरातल्या लोकांना सांगेल, गल्लीतल्या लोकांना सांगेल, फार फार तर काय अजून 2-4 ठिकाणी जाऊन भाषण देईल. पण त्याला मर्यादा आहेत ना. पण जेव्हा मुद्रण कलेचा शोध लागला, म्हणजे काय छापखान्याचा शोध लागला, गटेनबर्गने शोध लावला तो, तेव्हा
ते जे हाताने लिहायचं आहे काम, ते आता यंत्रावरती सहज व्हायला लागलं ना. म्हणजे तुम्ही एक पेज लिहिताय, त्याला किती वेळ लागतो? तेच जर आपण त्याचं एखादं मुद्रण टाईप सेटिंग केलं, छापखाना जसा आपला रबरी शिक्का असतो का, तसं त्याचा आपण एक रबरी शिक्का तयार केला त्या पानाचा, तर पुढे काय करायचं? फक्त ते पानावर तुम्ही बघितलं असेल ना प्रिंटिंग प्रेस कधी, ते फक्त काय करते? ठसा उमटवते पहिली. पण त्यामुळे काय झालं? एका सेकंदामध्ये एक पान तयार झालं ना. मग मुद्रण कलेमुळे काय झालं? एका माणसाला जे कळलंय ते ज्ञान हजारो लोकांपर्यंत सहज पोचायला लागलं. आणि जेव्हा ज्ञान पोहोचतं लोकांकडे, तेव्हा लोकांच्या डोक्यात मग प्रकाश पडायला वेळ लागत नाही. आहे का? लक्षात घ्या, हे सगळं याच्यामुळे होत आहे. आपल्याकडे आपले मेंटर म्हणून पण आपल्याला मार्गदर्शन करतात आणि आपल्याकडे बरेच विद्यार्थ्यांना त्यांनी मार्गदर्शन केलंय, ते म्हणजे माननीय शेखर गायकवाड सर. हे पूर्वी साखर आयुक्त होते आणि सरांचा खूप मोठा आहे, व्यासंग फार मोठा आहे. प्रत्येक महिन्याला एक पुस्तक ते लिहितात, प्रशासनात असताना सुद्धा. आता यशदा ह्या संस्थेमध्ये ते क्लास 1 आणि क्लास 2च्या अधिकाऱ्यांना ट्रेनिंग देण्याचं काम करतात, तिथे ते महासंचालक आहेत. तर सरांनी काय केलं? शेतकऱ्यांना कायद्यांचं ज्ञान व्हावं, कारण का ज्ञान जिथे असतं तिथे तुमची फसवणूक कमी असते. तुम्हाला माहिती आहे तलाठी वगैरे किती पैसे खातात हे ते. मग यांनी काय केलं? कायद्यांचं ज्ञान सहज सुलभ व्हावं म्हणून तिथे अतिशय साध्या सोप्या शब्दामध्ये त्यांनी कायद्यांचं एक छोटंसं पुस्तक तयार केलं आणि ते पब्लिश केलं. त्याची किंमत पण फार कमी ठेवली, 30-40 रुपये ठेवली, जे शेतकऱ्यांना परवडेल. पुस्तक पब्लिश झालं आणि अगदी एका आठवड्यामध्ये तर पहिली प्रत संपली, दुसरी संपली, तिसरी संपली. म्हणजे एवढा त्याला फार मोठा चांगला प्रतिसाद मिळाला. मग सर सांगलीचे हे होते आयुक्त, हे होते जिल्हाधिकारी. मग एकदा जिल्हाधिकाऱ्यांची त्या बैठकीमध्ये त्यांनी सगळ्या तलाठ्यांना वगैरे बोलावलं होतं, त्यांची बैठक होती आणि त्या बैठकीत तो विषय निघाला की अरे आपलं पुस्तक आहे असं असं, ते महसूल कायद्यांबद्दलचं पुस्तक आहे, तुम्ही वाचलं का वगैरे. तर म्हणले हो वाचलं की आम्ही सर, छान पुस्तक लिहिलं, एकदम सुंदर आहे आणि लोकांना फार आवडलं पुस्तक ते. बरं, सगळं झालं. त्यानंतर मीटिंग संपल्यानंतर त्यातला एक तलाठी त्यांच्याकडे गेला आणि सर ते मगाशी तुम्ही पुस्तकाचा उल्लेख केला होता, हो ते पुस्तक फार लोकांना आवडलं. अहो आम्ही आता त्याच्या 7 ते 8 आवृत्त्या काढल्या, म्हणजे रिप्रिंट केलं, तर सगळ्या प्रती खपलेल्या आहेत आणि लोकांना खूप चांगला फायदा होतोय त्याचा. तलाठी म्हणाला हो होतोय, पण लोकांना फायदा नाही होतोय, फायदा तलाट्यांनाच होतोय. म्हणजे सर जेवढी पुस्तकं तुम्ही छापली ती सगळीच्या सगळी पुस्तकं लोकांनी विकत नाही घेतली, ती तलाट्यांनी विकत घेतलेली आहेत. पण तलाट्यांनी का विकत घेतली? का? लोकांना कळू नये. लोकांना कळू नये. लोकांना कळलं तर लोकांना फसवणं कठीण होतं ना. पुस्तकाची एवढी ताकद आहे, लक्षात घ्या. तर तलाट्यांनी ते केलं, मग त्यांनी ते प्रकार वगैरे उघडकीला आणला वगैरे, तो पुढचा भाग आहे. या मुद्रण कलेच्या संदर्भात तुम्हाला आम्ही मुद्दा सांगतोय, कळतं का याचं महत्व किती मोठं आहे. याच्यामुळे काय झालं? ज्ञान लोकांपर्यंत पोहोचलं ना. आपल्या स्वातंत्र्य संग्रामामध्ये आपले जे थोर नेते होते ते वर्तमानपत्र का चालवायचे? कारण त्यांचे विचार सहजपणे पसार व्हावा. आज सोशल मीडियाच्या काळामध्ये सर्वत्र तुम्हाला सतत असंतोष, त्यानंतर उद्रेक हे होताना का पाहायला मिळत आहेत? कारण सोशल मीडियाच्या माध्यमातून आणखी गोष्टी सहजपणे वेगाने लोकांपर्यंत पोहोचायला लागल्या. पूर्वी पुस्तक वाचावं लागायची, आता ती बघतायत, कानावर पडतायत विचार. आणि त्यामुळे आता लोकांना अजून ज्याचं जे काही व्यवस्था कळत नव्हती ती व्यवस्था समजायला लागली, लोक एकत्र यायला लागले. आणि म्हणून आजच्या काळात सामाजिक चळवळी किंवा सामाजिक उद्रेक घडून येण्याचं मुख्य कारण पुस्तकं नाही आहेत, सोशल मीडिया आहे. जे बांगलादेशमध्ये झालं, जे नेपाळमध्ये झालं, ते सोशल मीडियामुळे झालं. येते लक्षात? हा तंत्रज्ञानाचा परिणाम आहे मित्रांनो. हा वैज्ञानिकांनी त्या क्रांतीचा तो परिणाम आहे. ह्या सगळ्या गोष्टी हे स्वरूप आहे. याच्यामुळे काय झालं? याच्यामुळे झालं काय? बुद्धी प्रामाण्यवाद. बुद्धी प्रामाण्यवाद म्हणजे काय? आता लोक पोप जे सांगतोय ते गप गुमान ऐकत नाहीयेत. आता ते काय करतायत? आपल्या बुद्धीचा वापर करतायत.
जे पूर्वी निद्रिस्त अवस्थेत होते तेव्हा करत नव्हते, कारण बुद्धीला बांधलेलं होतं. आता बुद्धी मोकळी आहे. बुद्धी प्रामाण्यवाद, जोपर्यंत माझ्या बुद्धीच्या कसोटीवर ते खरं उतरत नाही, मला पटत नाही, मी त्याचा स्वीकार करणार नाही. हा बुद्धी प्रामाण्यवादाचा उदय. तर्कसंगत विचार, तर्क पुन्हा तेच आहे. पोपने सांगितलं, धर्मग्रंथात लिहिलंय म्हणून मी स्वीकारणार नाही. माझ्या तर्काला पटतंय का? किंवा तो जे मला सांगतोय तो तर्क मला पटतोय का? तो काय सांगायचा की अरे ह्याची चिरफाड करू नका, मेल्यानंतर हा स्वर्गात जातो. पण स्वर्ग कुठे आहे? नाही, पुस्तकात लिहिलंय. अरे पण तो तर्कच मला पटत नाहीये की पुस्तकात लिहिलंय म्हणून त्याला मी सत्य मानायचं. तर्क, अनुभवजन्यता. त्याने सांगितलं की हे असं असं इथे स्वर्ग आहे किंवा ते असं असं नरक आहे. त्याने सांगितलं काय की तुम्ही खूप वाईट वागला की मग प्लेग येतो आणि मग तुम्ही मरता. हे असं ते म्हणायचे. पण आता हे काय म्हणायला लागले? पुरावा दाखवा. अनुभव, पुरावा दाखवा. जोपर्यंत पुरावा नाही तोपर्यंत आम्ही जे बघणार नाही, तोपर्यंत आम्ही मानणार नाही. येतं लक्षात? हे वैज्ञानिकांचा परिणाम आहे. वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रसार, अंधश्रद्धा, परंपरा, रूढी हे नाही करणार आम्ही. कारण आता आम्हाला कळलंय जर कोणी आजारी पडला तर त्याला कारण विषाणू किंवा जीवाणू असतो. अस्वच्छ राहणीमान हे असतं. पाप पुण्याचा संबंध नाहीये त्याला. आता लोक काय करायला लागले? वैज्ञानिक दृष्टिकोन, नैसर्गिक शास्त्रांचा उदय आहे की नाही, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी हे अधिक प्रभावी बनले आता. हा सगळा परिणाम आहे वैज्ञानिक क्रांतीचा. मग पूर्वी असं होतं का हो? हे सगळं कधी आहे? 14व्या शतकाच्या नंतर आहे. 13व्या 12व्या या शतकामध्ये हे होतं का? असं काही नाहीये. म्हणजेच काय, जे पूर्वी होतं ते होती परंपरा है ना, अंधश्रद्धा, कर्मकांड. आता मात्र जे आलं ते काय आहे? हे परिवर्तन आहे, हे नाविन्य आहे. आणि हे जे नाविन्यातलं परिवर्तन आहे हेच म्हणजे काय? आधुनिकता आहे. हाच म्हणजे काय आहे? आधुनिक समाज आहे. येते लक्षात? ही ती बा गेटिंग? हा तो आधुनिकता. म्हणून वाणिज्य क्रांतीने, वैज्ञानिक क्रांतीने म्हणजेच मुळात पुनर्जागरणाने समाज बदलवला. म्हणजे समाजात आधुनिकतेचं नवीन वारं सुरू केलं, नाविन्य आलं, आधुनिकता. येते लक्षात? तर हे असे ते दोन घटक. इथपर्यंत काय अडचण नाहीये? चालेल. मग हा होता पुनर्जागरणाचा कालखंड. त्याच्यानंतर मग धर्म सुधारणा येतो, मग वैज्ञानिक क्रांती येते, हा, आणि मग त्यानंतर इतर घटक येतात. मग आपण टप्प्याटप्प्याने ते एक 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 पुढे पाहत जाऊयात. चालेल, आज थांबूयात इथेच. मग आपण क्रांती म्हणजे अचानकपणे घडून आलेले आमूलाग्र परिवर्तन. क्रांती म्हणजे अचानकपणे घडून आलेले आमूलाग्र परिवर्तन. आमूलाग्र म्हणजे काय? सर्वच बाबतीतलं परिवर्तन, सर्वंकष परिवर्तन, ती असते क्रांती. आणि याच्या उलट असते उत्क्रांती, जी टप्प्याटप्प्याने एक एक क्षेत्रात जो बदल घडून येतो त्याला म्हणतात उत्क्रांती. ठीक आहे. आणखी काही अडचण? ऑनलाईन शीतल, अक्षदा, येस, थँक्यू, शुभांगी, थँक्यू, अक्षदा. ओके, चालेल. मग आज आपण थांबूयात आणि त्यानंतर मग पुढे जाऊयात. हां, थँक्स फॉर वॉचिंग. इफ यू फाउंड दिस व्हिडिओ व्हॅल्युएबल, डोंट फॉरगेट टू लाईक, share and subscribe our channel. The Officer, your personal mentor.